जेव्हा आपण मेंदूचा योग्य वापर करत नाही, हं. तेव्हा काय होतं नक्की? तर मेंदू हळू-हळू श्रिंक होतं. त्याच्यातली अनेक केंद्र हळू-हळू वीक होतात, काम करणं कमी करतात. सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे, हं. की मेंदूचा सर्वात मोठा शत्रू आहे साखर. ओके. अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा आपण अगदी कौतुकाने चॉकलेटं देतो, हो, हो, वाढदिवसाला हो. मोठमोठे केक ऑर्डर करतो त्यांच्या आवडीच्या थीमचे. हो. पण साखर ही सर्वात घातक आहे मेंदूसाठी. अगदी मग ती 10 वर्षाचं मूल असो किंवा 70 वर्षाची आजी असो. सध्या मोबाईल हा जो आहे, तो सगळ्यांच्या डोक्याचा हेडेक बनलाय पालकांच्या तरी, की मूल मोबाईल सोडतच नाही आणि काही सांगितलं तरी ऐकत नाही, उलट उत्तर देतो. सायंटिफिकली काय बदल होतात मुलाच्या माइंडमध्ये मोबाईलमुळं? एक संपूर्ण कॅलेंडर 1 जानेवारी ते 31 डिसेंबर हं. मी कसं तोंडी लक्षात ठेवू शकते? कोणत्या तारखेला कोणता वार आहे किंवा कोणत्या वारी कोणती तारीख आहे? म्हणजे पूर्ण 12 महिन्याचं. डिसेंबरच्या 3ऱ्या रविवारी काय तारीख आहे? 26 जानेवारीला कोणता वार येणार आहे? समोर कॅलेंडर नको डोळ्यासमोर, हातात फोन नको. अगदी घडाघडा तोंडावर ही माहिती असते त्यांच्या. तिथं स्ट्रेस आणि इन्सोम्निया म्हणजे हं. काय? निद्रानाश. हां, निद्रानाश कशामुळे होतो? सर्वात मोठं कारण आजच्या काळासाठी हां. हां. मोबाईलमधनं ज्या ब्लू रेज आपल्या डोळ्यावर जातात, हं. तर त्याच्यामुळे डोळ्यांना सतत संदेश मिळत राहतो, की अजून ॲक्टिव्ह राहा, अजून ॲक्टिव्ह राहा. एक महत्त्वाचं कारण म्हणजे ओव्हर स्टिम्युलेशन. ओव्हर ओके, स्टिम्युलेशन म्हणजे काय? की मुलांसमोर एक टूथपेस्ट म्हटलं तरी एवढे 100 पर्याय आहेत. त्या ओके. टूथपेस्टमध्ये सुद्धा मला जर एक विशिष्ट कार्टून कॅरेक्टर आवडतं, तर हं. ते चित्र असलेली टूथपेस्ट असेल तरच मी दात घासणार. ब्रेन ॲक्टिव्हेशन फक्त मुलंच नाही, तर अ, वय वाढल्यानंतर जसं 40शी नंतरनं सुद्धा लोकं करतायत, हं, असं हं. तुमचं म्हणणं आहे. तर मग एक्झॅक्टली तिथे का गरज पडते लोकांना या ब्रेन ॲक्टिव्हेशनची? नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. इन्फॉर्मेशन बरोबर मोटिव्हेशन देणाऱ्या जगप्रसिद्ध चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गोष्ट फायद्याची. कारण तुमचा जिथं फायदा हाच आमचा वायदा. तर आज गोष्ट फायद्याची सांगण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सायकॉलॉजिस्ट, काउन्सिलर आणि ट्रेनर सौ अपर्णा घारपुरे मॅडम. मॅडम, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. आमच्या प्रेक्षकांना तुमच्याविषयी सांगा. तुम्ही ब्रेन ॲक्टिव्हेशन हे जे करता, तर एक्झॅक्टली त्याविषयी सांगा आणि तुम्ही किती वर्षापासून या क्षेत्रात आहात? नक्कीच. एक सायकॉलॉजिस्ट म्हणून मी गेली 25 वर्ष या क्षेत्रात आहे. अ, माझं एम-ए, एम-फिल सायकॉलॉजी या विषयाचं शिक्षण झाल्यानंतर मी भारतात आणि भारताबाहेर विविध शाळांसोबत विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी, शिक्षकांसाठी मार्गदर्शन अशा स्वरूपात माझं सायकॉलॉजीचा अभ्यास आणि जेवढा त्यांना मदत करता येईल तेवढी या स्वरूपात काम चालू आहे. ओके, आणि आता त्याच्याशी संबंधित मी सर्टिफाईड म्युझिक थेरपिस्ट आहे ओके. आणि समाजापर्यंत पोहोचायचं. हं. खूपदा काय होतं सायकॉलॉजी किंवा काउन्सिलिंग करायचं म्हणजे एखाद दुसरा विद्यार्थी किंवा फार फार तर त्याचे पालक. हां. पण समाजापर्यंत हा विषय जर न्यायचा तर कोणतं माध्यम चांगलं असू शकतं? या दृष्टीने म्युझिक थेरपी समाजापर्यंत नेणं, मनःशांतीसाठी त्याचा वापर करणं ओके. आणि कीर्तनातून समाज प्रबोधन वाह! हां, अशा विषयात मी हळू-हळू पुढे जात आहे आणि त्यासोबत ब्रेन ॲक्टिव्हेशन हा खूप हं. महत्त्वाचा विषय समोर आला. हां. ती काळाची गरज वाटली बरं. म्हणून त्याच्यावर जास्त काम सुरू केलं. आजपर्यंत हजाराहून अधिक विद्यार्थी झालेले आहेत. साधारण 10 ते 18 या वयातले. ओके. त्यांच्यासोबत खूपदा पालकांना लक्षात येतं, की हा विषय आपल्यासाठीही महत्त्वाचा आहे. विशेषतः हां, 50शी नंतरच्या स्त्रियांना लक्षात येतं, की वयाच्या दृष्टीने जे काही बदल होत आहेत शरीरात, हां. त्या दृष्टीने ब्रेन ॲक्टिव्हेशन गरजेचं आहे. तर हळू त्यांच्या आया जॉइन होऊ लागल्या. ओके. घरातले सीनियर सिटिझन्स त्यांच्या लक्षात येतं, की घरामध्ये आमच्या पार्किन्सन्सची हिस्ट्री आहे किंवा डिमेन्शियाची हिस्ट्री आहे. तर ओके. आम्ही आमच्या आई-वडिलांसाठी, आजी-आजोबांसाठी काही करू शकतो का? हां, हां, हां. असा हळू-हळू प्रश्न समोर येऊ लागला आणि सीनियर सिटिझन्ससुद्धा आता या विषयामध्ये रस घेऊ लागले आहेत. वाह! 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 मला वाटतं आज खूप सुंदर विषय आपल्याला ऐकायला मिळणार आहे, की एकंदर ब्रेन ॲक्टिव्हेशन म्हणजे काय असतं? आणि अर्थात लहान मुलांसाठी हा स्पेशली आहे, जसं मॅडमनीच सांगितलं. सो कुठेही जाऊ नका, बरोबर राहा. आपण पॉडकास्टला सुरुवात करतोय.
आपण आता पुढे जाऊयात. तर मॅडम आता ब्रेन ॲक्टिव्हेशन म्हणजे नक्की काय हे जरा आम्हाला समजावून सांगा? नक्कीच. जसं नाव आहे ब्रेन ॲक्टिव्हेशन म्हणजे काय करायचंय, की मेंदूला ॲक्टिव्ह करायचं मेंदूला चालना द्यायची. हां. का चालना द्यायचे? आधी मुळात ब्रेन ॲक्टिव्हेशन कशाला? हं. जसं आपण शरीरासाठी व्यायाम करतो, जिमला जातो, मसल टोनिंग महत्त्वाचं मानतो. तर मेंदूसाठी काय-काय बरं करू शकतो? हां. लहान मुलांचं आपण म्हणतो 6व्या वर्षापर्यंत मेंदूची वाढ अतिशय झपाट्याने होत असते. हां. नंतर शाळेच्या वर्षात अर्थातच त्या मेंदूचं इतकं प्रचंड काम असतं आणि त्याचा वापर असतो. मग ब्रेन ॲक्टिव्हेशन कशासाठी? तर हां. मेंदूला चालना एवढ्याचसाठी, की वय कोणतंही असो एका ठराविक चाकोरीत फिरून तो मेंदू एका बॉक्समध्ये इतका बंदिस्त झालेला असतो, हां. की त्याला मोकळं सोडायची गरज असते. त्याला काहीतरी वेगळा विचार करू द्यायची गरज असते. हां. ते स्टॅग्नेशन निघून जावं, मेंदूला चालना मिळावी म्हणून ब्रेन ॲक्टिव्हेशन. म्हणजे जसं लहान असताना शाळेमध्ये शिकवलं जायचं, की आपण आपला जो मेंदू आहे त्याच्या काही खूप कमी पर्सेंट आपला ब्रेन आपण यूज करतो. तर बरोबर. तो जो ब्रेन आहे, ते जी कॅप लावलेली आहे, तर ती ब्रेक करतो आपण या माध्यमातून. अगदी बरोबर आहे. होतं काय, की साधारण शिक्षण पद्धतीत आपण बघतो, म्हणजे त्याला मी दोषही देणार नाही, कारण हं. वर्गात 50-60 मुलं असताना एक ठराविक साचा सांभाळावा लागतो. हां. फक्त त्यामुळे होतं काय, की आपण त्याच्यातच अडकून पडतो आणि वेगळा विचार करायची जे 6 वर्षाच्या मुलात जी क्युरिओसिटी असते, हां. असंख्य प्रश्न त्या छोट्या मेंदूत असतात, हां. तेच मूल 10-12 वर्षाचं झाल्यावर अचानक ते प्रश्न गायब का होतात? हां. करेक्ट. ते असतात, फक्त त्याला चालना मिळत नाही किंवा ओके. नकळत आपण त्याला मारून टाकतो. ओके. ते होऊ नये, हं. जसं तुम्ही म्हणालात आपण जेमतेम 7 ते 10% मेंदूची क्षमता वापरतो. हां. तर तेवढी 10% तर वापरूया अगदीच 5% त आपण जर अडकून पडत असू, करेक्ट. तर ती चालना देणं गरजेचं आहे, नाही का? हो. म्हणून ब्रेन ॲक्टिव्हेशन. तर मला सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून एक प्रश्न पडलाय, की आपण बघतो, की काही मुलं वर्गामध्ये खूप ॲव्हरेज असतात आणि काही खूप हुशार असतात. हं. सो दोघांच्या त्या ब्रेन यूज करण्यामध्ये डिफरन्स असतो आपल्याला हे जाणवतं. हं. तर तो डिफरन्स एक्झॅक्टली का क्रिएट होतो? जरा याविषयी सांगा? नक्कीच. आता एखादा मूल वर्गात ॲव्हरेज असणं किंवा खूप हुशार असणं 99% वेळा मार्कांच्या बाबतीत आपण म्हणतो. हां. बरोबर. एकच क्रायटेरिया वापरतो की मार्क हां. आणि हा हुशार, हा ॲव्हरेज. करेक्ट. पण तोच हुशार विद्यार्थी गाण्याच्या क्लासमध्ये कदाचित फार ॲव्हरेज असेल, हो. खेळाच्या मैदानावर कदाचित फार ॲव्हरेज असेल. हं, हं. त्यामुळे मुळात आपल्या हुशारीच्या व्याख्या बदलण्याची गरज आहे. ओके, ओके. हां. हां, हां. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, दुसरी मुलं ॲव्हरेज असतात, त्याला अनेक कारणं असू शकतात. कारण मेंदूची क्षमता, जो मेंदू आपल्या शरीरात आहे, तशाच प्रकारचा मेंदू हो. बाकीच्यांच्या शरीरात आहे. बरोबर. याचा अर्थ क्षमता सगळ्यांकडे आहे. हां. फक्त ती वापरायची कशी हे कदाचित लक्षात आलं नाहीये किंवा काय केल्याने माझ्या मेंदूला चालना मिळेल, हे ओके. कदाचित लक्षात आलेलं नाहीये. ओके, ओके, ओके. त्यामुळे क्षमता सगळ्यांकडे आहे. कोणाच्या ते लक्षात आलंय, कोणाचा तो कॉन्फिडन्स आलेला आहे, हां, हां. कोणाला अजून सुप्तावस्थेत आहे, ते जागृत करायची गरज आहे. ओके, ओके. म्हणजे अर्थात तुम्ही हे खूप सुंदर सांगितलं, की प्रत्येकाचा मेंदू हा कुठल्यातरी एका पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये ॲक्टिव्ह असू शकतो. अगदी बरोबर. खेळामध्ये, तसा अभ्यासामध्ये, तसा काही खेळामध्ये पण असू शकतो. त्यामुळे हा डिफरन्स करणं म्हणजे ती व्याख्या बदलणं गरज आहे आजच्या काळाची. बरोबर. ओके. तर असा एक प्रश्न पडतो, की काही मुलं असतात, खूप वाचन करतात, खूप अभ्यास करतात, हं, पण त्यांच्या लक्षात राहत नाही. आपल्याला हा हं. प्रश्न पडतो आणि मुलंही खूप बरोबर. फ्रस्ट्रेट होतात, की मी खूप अभ्यास करतोय, पण लक्षात नाही राहत आहे. हं. आता परीक्षांचा काळ पण सुरू आहेच आहे. अगदी बरोबर. तर मग ह्या केसमध्ये लक्षात राहण्यासाठी काय केलं पाहिजे? बरोबर. लक्षात राहण्यासाठी आम्ही अनेक पालकांना उदाहरण देतो, की ब्रेन ॲक्टिव्हेशन हे अतिशय उत्तम टूल आहे त्याच्यासाठी. पण मुळात लक्षात का ठेवायचंय, हं. हे जर त्या मुलाला कळलं, तर तो त्याप्रमाणे कृती करेल. अगदी आपण मोठी माणसं सुद्धा कोणीही सांगितलं म्हणून पटकन गोष्ट करत नाही. हे का करतोय आपण? हां. जेव्हा त्याच्यामागचं कारण आपल्याला कळतं, तेव्हा ते पटतं आपल्याला आणि मग आपण ओके. स्वतःहून प्रयत्न करतो, की नाही मला हे लक्षात ठेवायचंय. करेक्ट. पिक्चरची गाणी कशी आपोआप लक्षात हो, राहतात. हो, हो, हो. अगदी जाता-येता कानावर पडतात तरी लक्षात लक्षात असतात राहतात. आपल्या. करेक्ट. त्याच्यासाठी काही हं. आपण मेहनत घेत नाही. मग विद्यार्थ्यांना अभ्यास लक्षात ठेवायचा आहे. वाचलं खूप पण हां. लक्षात राहत नाही. हो.
याचं कारण एक तर त्यांना त्याचं महत्त्व लक्षात आलेलं नसतं. हां. ज्या ओके. गोष्टीचं माझ्यासाठी महत्त्व असतं, त्याच्यामागे मी भरपूर मेहनत घेईन. हं. हं. दुसरी गोष्ट काही कारणाने त्यांचा कॉन्फिडन्स कमी झालेला असू शकतो. आपण ओके. आजूबाजूला अनेकदा बघतो, की नकळत तुलना होते. तो करू शकतो, तू करत नाहीयेस. हां. अगदी घरात किंवा शेजारच्या मित्रांमध्ये, वर्गामध्ये. बरोबर. मग तुलना केल्यावर प्रत्येक वेळी जर मी असं ऐकत असेन, की तो करतोय आणि तू करत नाहीयेस, हां. तर मी कितीही पानं वाचली, काय उपयोग आहे? जाऊ दे, मी करतच नाहीये. करेक्ट. अशी एक भावना दृढ होते हं. आणि ते काढून टाकण्यासाठी ब्रेन ॲक्टिव्हेशनची जी वेगवेगळी टेक्निक्स आहेत, ओके. त्याचा उपयोग होतो. म्हणजे अर्थात मनात कुठेतरी एक भीती दडलेली आहे किंवा अवेअरनेस नाही की आपण जे करतोय ते का करतोय. थोडक्यात मला असं म्हणायचं की क्युरिओसिटी बिल्ड जर झाली त्या पर्टिक्युलर टॉपिकची तर लक्षात राहायला सोपं होऊ शकतं. अगदी बरोबर. त्या केवळ पुस्तकाच्या 5 पानांचा एक धडा आहे. त्याच्या पलीकडे जाऊन आजच्या जगात इतिहास शिकतोय समजा किंवा विज्ञान शिकतोय, गणित हां. शिकतोय. तर त्याच ट्रिग्नोमेट्रीचा किंवा पायथागोरस थेरमचा आजच्या जगात माझ्या आजूबाजूला कुठे मला तसं दिसतं का? हां. अगदी माझ्या बिल्डिंगच्या जिन्यांमध्ये त्याचा काही संबंध आहे का त्या थिअरमचा? ओके. जेव्हा मी माझ्या जीवनाशी ती प्रत्येक गोष्ट जोडू पाहते, हं, हं. तेव्हा नकळत मला त्याच्यामागचं महत्त्व लक्षात येतं. तर ओके. ते हे मी का शिकतेय हे लक्षात येतं. ओके. आणि ओके. हा व्यापक विचार करण्यासाठी जी वेगळी दृष्टी लागते, हं, हं. ती मला वाटतं आपल्याला ह्या ब्रेन ॲक्टिव्हेशनमध्ये मिळते. अर्थात ब्रेन ॲक्टिव्ह केला, की जो मुलांना प्रॉब्लेम येतो लक्षात राहत नाहीये किंवा ॲव्हरेज स्टुडंट म्हणून गणलं जातंय, तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. पण मग तुम्ही जे ब्रेन ॲक्टिव्हेशन शिकवताय, त्याच्यात एक्झॅक्टली काय असं जरा त्याविषयी सांगा? नक्कीच. मी हवं तर 1-2 उदाहरणं देते हां. त्याच्याबद्दल. एक विषय असा आहे, की आम्ही म्हणतो ब्रेन कुठे आहे बरं? तर सर्वसाधारण व्याख्या आहे, की आपल्या मेंदूच्या कवटीत ब्रेन आहे. हां. पण मेंदू फक्त इथे नाहीये, तर तो संपूर्ण शरीरभर आहे. ओके. कारण आपण समजतो, की चेतना संपूर्ण शरीरभर आहेत. हं. 5 सेन्सेस आपण अगदी केजीत शिकलेलो असतो. हो, हो. पण आजही त्याचं महत्त्व आहे, की या सर्व सेन्सेसने आपण ज्ञानग्रहण करत असतो. हां. त्यामुळे केवळ माझ्या मेंदूत गोष्टी साठवून ठेवायच्या एवढ्यावर अवलंबून न राहता, जर मी माझ्या संपूर्ण शरीराचा वापर केला काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी, तर ते किती छान होईल, किती इंटरेस्टिंग हां. होईल, ओके. सोपं पण होईल. बरोबर. तर समजा आम्ही हे उदाहरण देतो, की कोणतेही 14 शब्द घ्या, ज्यांचा एकमेकांशी काडीचाही संबंध नाही बरं. आणि तुम्ही तुमचे स्वतःचे शरीराचे बॉडी पार्ट्स वापरून ते 14 शब्द लक्षात ठेवू शकता. हे एक ओके. उदाहरण झालं. जसं की म्हणजे मला थोडंसं एक्सप्लेन करून सांगा? उदाहरणार्थ तुम्ही आता एक फक्त 5 शब्द घेऊया हं, उदाहरणापुरते, हं. की टोपी, चष्मा, लाडू, हां, सॅक हां, आणि नारळाच्या वाट्या. हां, ठीक आहे? मला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. हां, समजा बाहेर शॉपिंगला जायचंय, फोन विसरले, मी लक्षात कसं ठेवू आता एवढ्या सगळ्या हां. गोष्टी? म्हणजे मला हे घेऊन यायचंय. एरवी आपण काय करतो, सगळ्या गोष्टी फोनमध्ये स्टोअर केलेल्या असतात. हां. पूर्वी यादी लिहायचो, आता करेक्ट. ती यादीसुद्धा फोनमध्ये स्टोअर केलेली असतात, हो. की आपण आपला मेंदू वापरतच नाही आहोत. सगळं काम हां, तो फोन स्मार्टफोन का स्मार्ट झाला? तो स्मार्ट झाला, आपण स्मार्ट नाही झालो त्या फोनमुळे. हां. हां, बरोबर. तर हे मी कसं बरं लक्षात ठेवू? हं, टोपी, हं. गॉगल, ओके. सॅक, हां. नारळाच्या वाट्या ओके. गुडघ्यावरती. हां. असे म्हणजे हे तर अगदी मोठे अवयव मी 4 वापरून दाखवले हां, तुम्हाला. हां, हां. हे असं कान, डोळे, अगदी छोटे-छोटे अवयव, हाताची बोटं, एक पूर्ण आम्ही सेशन घेतो, हां. ज्याच्यामध्ये हाताची 10 बोटं वापरून आपण कशा अनेक गोष्टी लक्षात ठेवू शकतो, त्यांचे संदर्भ लक्षात ओके. ठेवू शकतो. अरे वाह! हं. ओके. त्यामुळे मेमरी हे फक्त मेंदूचं काम नाहीये, ते हां, हां. संपूर्ण शरीराचं काम आहे. साधी गोष्ट आपण अनेक वर्ष ब्रेसलेट घालतो किंवा अंगठी घालतो हां. आणि काहीतरी कारणाने ती सोनाराकडे दिली, सारखा आपला हात जातो की नाही त्या हो, हो, अंगठीकडे. हो, हो. आपल्या शरीराच्या प्रत्येक त्वचेवर, प्रत्येक प्रत्येक अणुरेणूवर ती मेमरी आहे. हं, हं, हं. फक्त आपण त्याचा वापर करायला हवाय. ओके, ओके. म्हणजे अशा पद्धतीच्या टेक्निक तुमच्याकडे शिकवले जातात, जेणेकरून तो ब्रेन ॲक्टिव्ह होतो. अगदी बरोबर. अजून एक ओके. खूप इंटरेस्टिंग टेक्निक जे अनेकांना आवडतं, हां, एक संपूर्ण कॅलेंडर हं, आत्ता 2026 चालू आहे. हां, एक संपूर्ण कॅलेंडर 1 जानेवारी ते 31 डिसेंबर. हं.
मी कसं तोंडी लक्षात ठेवू शकते. ओके. म्हणजे पूर्ण इयरचं. कोणत्या वारी कोणत्या तारखेला कोणता वार आहे किंवा कोणत्या वारी कोणती तारीख आहे. म्हणजे पूर्ण 12 महिन्याचं. डिसेंबरच्या 3ऱ्या रविवारी काय तारीख आहे. 26 जानेवारीला कोणता वार येणार आहे. समोर कॅलेंडर नको डोळ्यासमोर, हातात फोन नको. अगदी घडाघडा तोंडावर ही माहिती असते त्यांच्या. ओके. संपूर्ण कॅलेंडर. आणि एकदा हे टेक्निक हातात आलं, की आत्ता 26 करतोय, 27, 28 जे पाहिजे ते कॅलेंडर करू शकतो. ओह! म्हणजे हे ब्रेन ॲक्टिव्हेशन केल्यानंतर पॉसिबल आहे. अगदी पॉसिबल आहे, कारण आपण वेगळ्या पद्धतीने विचार करायला शिकतो त्याच्यामध्ये. ओके. ॲक्चुअली तुम्ही सांगितलेलं खूप सुंदर आहे आणि मला असं वाटतं जर ब्रेन ॲक्टिव्हेशन केलं तर जर इतकं लक्षात राहणार असेल तर तो मुलगा स्मार्ट 100% होईलच. पण आता मला एक असं विचारायचं आहे, की लोकांना समजा घरी ट्रायल करायचंय तर यासाठी काही टेक्निक्स आहेत का जे आपण त्यांना घरगुती देऊ शकतो? घरगुती अशा अनेक गोष्टी आहेत, की अगदी रोजच्या जीवनात सुद्धा पेरेंट्स ट्राय करू शकतात, मुलं ट्राय करू शकतात. हां. पहिली गोष्ट तर हे अगदी साधं सोपं आहे, की जो आपला नेहमीचा वापराचा हात असतो, हं. तो वगळून दुसऱ्या हाताने काम करणं. आपल्याला ओके. माहिती आहे सगळ्यांना, की मेंदू डावा आणि उजवा असे 2 भाग आहेत. हो. हं. आणि डावा मेंदूला उजव्या बाजूचं शरीर हं. कनेक्टेड आहे आणि वाईस वर्सा. बरोबर. माझा उजवा हात स्ट्राँग आहे, उजव्या हाताने मी लिहिते, जेवते. हं. पण मग डाव्या हाताचं काय? त्यालाही मी स्ट्राँग केलं, तर नकळत माझा उजव्या साईडचा मेंदू पण स्ट्राँग होतोय. ओके. हं. छोट्या-छोट्या गोष्टी, की ब्रश करताना डाव्या हाताने ब्रश करून बघायचं. ओके. अर्थात सांभाळून शाळेच्या घाईच्या वेळी नका करू हां. कदाचित, पण रविवारी नक्कीच हे ट्राय करू शकतो. जी कामं एरवी उजव्या हाताने करतो, अगदी स्त्रियासुद्धा. हं. एरवी उजव्या हाताने दाणे ढवळताय, दाणे हां. भाजताय, डाव्या हाताने दाणे भाजा. ओके. दुसरं अगदी साधं सोपं उदाहरण म्हणजे जो नेहमीचा तुमचा प्रवास आहे, हं. घरातून निघाल्यावर ठराविक चौकात जाता, तिथून डावीकडे वळता. जो काही ठराविक हां. प्रवास आहे तुमचा, हं. तो मार्ग बदलून वेगळा मार्ग घेऊन बघा. ओके. वेगळा मार्ग जेव्हा आपण घेतो, रोजचा मार्ग असतो तेव्हा अगदी एकीकडे फोनवर बोलता-बोलता हो, हो, सुद्धा हो. आपण जातो. अगदी चालत हां. असलो तरी सुद्धा. आपल्याला माहिती आहे बरोबर. इथे वळायचंय, तिथे सिग्नल आहे, कुठे खड्डे आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती असतं नकळत. करेक्ट. हां. जेव्हा आपण वेगळा मार्ग घेतो, तेव्हा मेंदूला स्वतःला काम करावं लागतं, की ओके. मला तिथे पोहोचायचं तर आता अशा पद्धतीने गेल्यावर मी कुठे वळू, कुठे जाऊ, कोणत्या वेगळ्या गल्लीतनं जावं लागेल. ओके. नकळत मेंदू त्या सगळ्या नवीन खुणा टिपत जातो. ओह! आणि त्यामुळे मेंदूत नवीन चॅनल्स तयार होतात. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, की मेंदूमध्ये न्यूरोट्रान्समिटर्स असतात. हो. अनेक पेशी असतात, लाखो करोडो पेशी आहेत त्या आणि त्या सतत फायर होत असतात, संदेशवहनाचं काम करत असतात. हं. जेव्हा आपण असा वेगळा मार्ग निवडतो, तेव्हा अचानक त्या पेशी उद्दीपित होतात, त्यांना चेतना मिळते. ओके. त्या ॲक्टिव्ह होतात, नवीन पद्धतीने त्यांना विचार करावा लागतो. ओके. त्यामुळे असं ठराविक चाकोरी सोडून वेगळ्या पद्धतीने काम हं. करणं, थोडक्यात. ही ओके. खूप छान पद्धत आहे आणि संपूर्ण घराने त्याचा वापर करावा. म्हणजे अर्थात आपण जे म्हणतोय, की आपला मेंदू आपण वापरत नाहीये. अर्थात तो ऑटो मोडवर टाकलाय त्याच्यामुळं जेवढं माहिती तेवढंच करतोय. अगदी बरोबर. आणि ज्यावेळेस आपण जे रेग्युलर करतो त्यापेक्षा वेगळं केल्यानंतरनं त्याच्यावर प्रेशर येणार आहे आणि तो ॲक्टिव्ह होणार आहे अर्थात. अगदी बरोबर. ब्रेन ॲक्टिव्हेशन ही जी तुमची प्रोसेस आहे, तर सायंटिफिकली प्रूव्ह करण्यासाठी एक्झॅक्टली मेंदूमध्ये काय बदल होतात? जरा त्याविषयी सांगा? बरं. आपण ब्रेन ॲक्टिव्हेशन म्हणजे नक्की काय करतो, की मेंदूला चालना देतो. हां. हं. ज्या सुप्त पेशी असतात त्यांना पुन्हा जागृत करण्याचा प्रयत्न करतो. हं. मेंदू चांगला किंवा उत्तम कधी म्हणतात सायंटिफिकली. हं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की मेंदूवर वळ्या असतात. हां. हं. त्या वळ्या जितक्या जास्त ते ग्रूव्हज जितके जास्त, हां. तितकी स्टोअरिंग कपॅसिटी जास्त. ओके. तेवढ्या त्या मेंदूला जास्त चालना मिळते आणि तो मेंदू चांगला. जेव्हा आपण तो वापर करत नाही, हं. हळू त्या पेशी मृतवत होतात हं. आणि त्यामुळे मेंदू श्रिंक होतो. ओके. सर्वात मोठा फरक, की जेव्हा आपण मेंदूचा योग्य वापर करत नाही, हं. तेव्हा काय होतं नक्की? तर मेंदू हळू श्रिंक होतं. त्याच्यातली अनेक केंद्र हळू वीक होतात, काम करणं कमी करतात. ओके. जेव्हा सीनियर सिटिझन्समध्ये आपण बघतो, की डिमेन्शियाचा आजार फार आजकाल त्याच्याबद्दल बोललं हां, हां. जातं. हं. तर नक्की काय होतं, की मेमरी लॉस होतो. म्हणजे काय, की हळू तो मेंदू श्रिंक होतो.
ओके. आणि म्हणून ह्या वेगवेगळ्या पद्धती आपण का वापरतोय? ब्रेन ॲक्टिव्हेशन असेल, म्युझिक थेरपी असेल, हं. मेडिटेशन, ब्रेन हं. ॲक्टिव्हेशन सोबतच मेडिटेशनचा खूप वापर हां, होतो हां, हां. याच्यासाठी. हे सगळं का आपण करतोय? की त्या पेशींना चालना मिळावी आणि जे ब्रेन श्रिंक होणं हे अतिशय डेंजरस गोष्ट आहे. ओके. ज्या पेशी आहेत, त्या चांगल्या सुस्थितीत टिकवून ठेवणं हे आपलं काम आहे. हां, हां, हां. आणि म्हणून त्यांना चालना देण्यासाठी ब्रेन ॲक्टिव्हेशन म्हणजे तो श्रिंक नाही होणार. हो, पण तुम्ही जे म्हणताय, की ब्रेन श्रिंक होतो, अर्थात वयानुसार ते होत असेल. हं. मग हे श्रिंक होणं जे आहे, ही जी प्रोसेस आहे, ही का होते? अनेक कारणं असतात त्याच्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे स्ट्रेस, इन्सोम्निया. ओके. हं. स्ट्रेससोबत येणारे इतर अनेक आजार. त्याच्यासोबत अनेकांच्या बाबतीत शुगर लेव्हल वाढणं, ओके. हायपरटेन्शन हे सगळे एकमेकांचे चुलत भाऊ आहेत खरं तर. ओके. एक आला की दुसरा येतोच त्याच्यासोबत. ओके. त्यामुळे मुळावर घाव घालणं म्हणजे काय थोडक्यात, तर स्ट्रेस लेव्हल कंट्रोलमध्ये आणणं. ओके. दुसरी गोष्ट लाईफस्टाईल चेंजेस. बरं. असं म्हणतात, की म्हणजे हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे, हं. की मेंदूचा सर्वात मोठा शत्रू आहे साखर. ओके. अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा आपण अगदी कौतुकाने चॉकलेटं देतो, हो, हो, वाढदिवसाला हो. मोठमोठे केक ऑर्डर करतो त्यांच्या आवडीच्या थीमचे. हो. पण साखर ही सर्वात घातक आहे मेंदूसाठी. अगदी मग ती 10 वर्षाचं मूल असो किंवा 70 वर्षाची आजी असो. ओके. त्यामुळे शुगर इंटेक हा सर्वात मोठा घातक प्राणी आहे मेंदूसाठी. ओके. हं. तर ह्या काही कारणांमुळे मेंदूच्या जडणघडणीवर, त्या पेशींवर ते न्यूरोट्रान्समिटर्स काय करतात, वेगवेगळ्या प्रकारची केमिकल सिक्रेशन करतात. बरं. हं. आणि त्या केमिकल्समुळे सगळं मेंदूचं आणि शरीराचं कार्य घडत असतं. ओके. मग ते सिक्रेशन बंद झालं, हं. की ती ठराविक जागा मेंदूतली काम करेनाशी होते. संदेशवहनाचं ओके. काम बंद पडतं. हां, हां, हां. हं. अजून एक गोष्ट घडते, जसं दातांमध्ये प्लाक जमा होतो आणि आपल्याला अधून-मधून डेंटिस्टकडे जावं लागतं. हो, हो, हो. तसंच मेंदूमध्ये सुद्धा घडत असतं. ओके. हं. ॲम्यलाइड बीटा प्लाक. तर त्या प्लाकमुळे संदेशवहनाचं कार्य बंद पडतं ओह! आणि हळू ती मेंदूतली ती ठराविक जागा काम करेनाशी होते ओके. आणि हळू मेंदू श्रिंक होतो. की संदेशवहनामध्ये जे काही ब्लॉकेजेस क्रिएट हां. होतात, तर ते शुगरमुळे होतात असं तुम्हाला म्हणायचं आहे. शुगर इंटेकमुळे त्या न्यूरोट्रान्समिटर्सच्या कामावर परिणाम होतो. ओके. जे केमिकल सिक्रेशन्स सहजरित्या व्हायला हां. पाहिजे, ते होत नाही. ओके, ओके, म्हणून ते ब्लॉक करतं. ओके. आणि तुम्ही आता लाईफस्टाईलबद्दल म्हणालात, की लाईफस्टाईल चेंजेस करायला पाहिजेत. हं. तर मग एक्झॅक्टली समजा हे ब्लॉकेजेस क्रिएट होतायत, स्मरणशक्ती कमी होत चालली, हे जाणवायला लागलं आपल्याला, की हं. असं होतंय. तर मग लाईफस्टाईलमध्ये काय बदल करायला पाहिजे, जेणेकरून ते ब्लॉकेजेस होणार नाही? सर्वात पहिलं तर शुगर इंटेक कमी करायचंय. हां, दुसरी गोष्ट मूव्हमेंट. आज आपण अगदी दुर्दैवाने गावातल्या लोकांची सुद्धा तुम्ही लाईफस्टाईल बघाल, हां. तर पूर्वीची जी शारीरिक कामं होती ती खूप प्रमाणात कमी झालेली आहेत. हो. शहरांमध्ये तर अगदी मुलं सुद्धा शाळेत 8 तास बसलेली असतात, घरी येऊन पुन्हा 4 तास बसलेली असतात. ट्युशन क्लासला जातात, पुन्हा तिथे 2 तास बसलेली असतात. हो. तर सर्वसाधारण मुलं असो, मोठी माणसं असो, हं. आपली इतकी बैठी जीवनशैली झालेली आहे. हां. सर्वप्रथम तिथे बदल करायची गरज आहे. ओके. आपण जेवढे हालचाल करत राहू, शारीरिकरित्या हं. ॲक्टिव्ह राहू, तेवढा ब्रेन सुद्धा तल्लख राहतो. ओके. चालणं अतिशय उत्तम आहे. आजकाल अगदी छोट्या 2 बिल्डिंग सोडून पलीकडे मित्र असेल तरी बाईक घेऊन जातात हो, लोकं. हो, हो. तर म्हणजे लाईफस्टाईल नकळत आपण करतोय. असं बरोबर आहे. नाहीये की हं. आपल्याला चालायचं नाही. हे लक्षातच येत नाही हां. आपल्या, की ह्या सगळ्यामुळे आपण स्वतःचंच नुकसान करून घेतोय. हां, हां, हां. तर ओके. हा सर्वात मोठा बदल आहे लाईफस्टाईल चेंजेसमध्ये. ओके. आणि स्क्रीन टाईम कमी करणं. ओके. हां. हं. कारण मगाशी मी म्हटलं स्ट्रेस आणि इन्सोम्निया म्हणजे हं. काय? निद्रानाश. हां. निद्रानाश कशामुळे होतो? सर्वात मोठं कारण आजच्या काळासाठी हां. हां. मोबाईलमधनं ज्या ब्लू रेज आपल्या डोळ्यावर जातात, हं. तर त्याच्यामुळे डोळ्यांना सतत संदेश मिळत राहतो, की अजून ॲक्टिव्ह राहा, अजून ॲक्टिव्ह राहा. ओह! हं. रात्र होते नैसर्गिकरित्या, तेव्हा हां. काय होतं हळू अंधारून येतं. बाहेर पण शांतता असते. अगदी हो, हो. पक्षी आपल्या घरट्यात जातात. जे हो, आपण हो. लहानपणी बघितलेलं आहे खरं तर हे सगळं. हां, हां. म्हणजेच काय हळू आपल्याला मेंदूला संदेश मिळत असतो, की आता सगळीकडे शांत झालेलं आहे. तू पण तुझी कामं आवर.
शरीराला विश्रांतीची गरज आहे. हं. हं. त्या मोबाईलमुळे काय होतं, ते ब्लू रेज सतत डोळ्याला संदेश देतात, "जागा राहा, जागा राहा, जागा राहा." ओके. एक मेलाटोनिन नावाचं द्रव असतं, हं. जे स्त्रवायला लागतं आणि मेंदूला संदेश मिळतो, की आता झोपायची वेळ आहे, आता विश्रांतीची वेळ आहे. ह्या ओके. ब्लू रेजमुळे ते सिक्रिशन होत नाही, त्याच्यात ब्लॉक होतो. ओह! जे नैसर्गिकरित्या मेलाटोनिन व्हायला पाहिजे हं, हं. आणि त्याने मेंदूला संदेश दिला पाहिजे, ते काम होत नाही. ओके. म्हणून झोपायच्या आधी अर्धा पाऊण तास तरी, खरं तर आयडियली 1 तास, समजा हं. ते शक्य नाही कामामुळे. बरोबर. निदान अर्धा तास फोन बाजूला पूर्ण बंद आणि स्क्रीन बघत-बघत आपोआप डोळे मिटतील तेव्हा झोपायचं. ह्या सगळ्या हां. सवयींमुळे म्हणजे खरं तर आपणच आपलं नुकसान करून घेतोय ओके, नकळत. ओके. म्हणजे ही टेक्नॉलॉजी खरं तर वरदान आहे आपल्या हां, सगळ्यांसाठी. हां. फक्त आपल्याला माहिती पाहिजे, की त्याचा योग्य वेळी योग्य वापर कसा करावा. म्हणजे अर्थात आता बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतं, की रात्री जरी लवकर झोपलं, तरी असं होतं, की झोप पूर्ण नाही झाली आहे. पण अर्थात मोबाईल बघत झोपलेला असतो. त्याच्यामुळं हां. डोळे बंद असतात, पण मेंदू कुठेतरी चालू असतो रात्रभर, हे आपल्याला जाणवतं. ते ह्याचंच कारण आहे का? याचं कारण आहे मोबाईलवर आपण नक्की काय बघतो? हां. काहीतरी चित्र असतात, फिल्म असतात, ज्याच्यामध्ये खूप ॲक्शन असते किंवा कोणी गेम खेळत असलं, तरी बहुतेक सगळ्या गेममध्ये काहीतरी खूप ॲक्शन हो, असते. खूप मोमेंट्स काहीतरी असतात. घडत असतं हां, आणि ती सततची ॲक्शन डोक्यात घेऊनच आपण झोपलेलो असतो. बरोबर. त्यामुळे तो मेंदू शांत होतच नाही, नुसते डोळे मिटतात. ओके. मेंदू नकळत तो विचार करत असतो त्या ॲक्शनबद्दल, त्या हां, गेमबद्दल. हं. म्हणून तो मोबाईल बाजूला याच्याचसाठी ठेवायचा, की ते सगळे विचार दूर होतात. ओके. मन शांत होतं, मेंदू शांत होतं. जसं आपण लहान बाळांबद्दल म्हणतो, हो, हो. की जेवढी ती बाळं झोपतात, तेवढी झपाट्याने त्यांची वाढ होत वाढ होते. असते. हां, तेच खरं तर आपल्याही बाबतीत आहे, की शरीराला, संपूर्ण शरीराला दिवसभराची जी जी झीज असते, ताण असतो, हं. त्याच्यातनं रिकव्हर होण्यासाठी रात्रीची सलग झोप अतिशय गरजेची असते. ओके, ओके. पण मला वाटतं, की हा एकदम ट्रेंडिंग आणि सध्या खूप गरजेचा असलेला मुद्दा आपण आता चर्चा करतोय. बरोबर. तर मला हे जाणून घ्यायचंय, की समजा आता हे 100% घरात प्रत्येक व्यक्तीबरोबर हे होतच आहे आणि लहान मुलाबरोबर तर होतच आहे हे. मग समजा हे आपण आत्ता ब्रेक नाही केला, ही लाईफस्टाईल, हा पॅटर्न जर आत्ता ब्रेक नाही केला, हं. तर भविष्यात काय नुकसान होणार आहे? कुठले आजार होणार आहेत? जरा त्याविषयी सांगा? भविष्य कशाला? आत्ताच आपल्यासमोर ते आजार दिसतायत. फक्त त्याचं प्रमाण आपल्याही लक्षात येणार नाही इतकं वाढत ओके. जाणार आहे. हं. हं. एक काळ असा होता, की 60 नंतर कोणाला तरी हार्ट अटॅक वगैरे आलेला आपण ऐकत होतो. हां. 60 नंतरची लोकं शुगरसाठी, डायबिटीजसाठी गोळ्या घेत होते किंवा हायपरटेन्शनसाठी काहीतरी औषधं घेत होती. बरोबर. आज तेच वय 40शीत आलंय. हो. 30शी-40शीतली तरुण मुलं जिमला जातात आणि अचानक हार्ट अटॅक येऊन होत्याचं नव्हतं हो. होतं. बरोबर आहे. तर म्हणजे हे लाईफस्टाईल चेंजेस का गरजेचे आहेत? ते ह्याच्यासाठी गरजेचे आहेत. असा एक काळ होता, की हे सगळे आजार कोणत्यातरी व्यक्तीबद्दल असायचे. आपण हं. कोणाबद्दल तरी. हो, आज हो. प्रत्येक घरात ही व्यक्ती आहे. हं. प्रत्येक घरात तो आजार पोहोचलेला आहे. तर ओके. माझ्यापर्यंत यायच्या आधीच मी जागं व्हावं हे सर्वात उत्तम. पण आता हे आपल्याला कळालं, की मोबाईल स्क्रीन टाईम जर कमी केला, तर 100% ह्याच्यात फरक होईल. मग आयडियली जो स्क्रीन टाईम आहे प्रत्येकाचा, त्याच्यासाठी एक्झॅक्टली काय नियम असले पाहिजेत आणि जर ते पाळलं, तर 100% हे जे प्रॉब्लेम्स आहेत, ते हे होणार नाहीत. पहिली गोष्ट तर झोपायच्या आधी काही काळ पूर्ण मोबाईल किंवा टीव्ही, लॅपटॉप काही पण हां. नो स्क्रीन झोपायच्या आधी अर्धा किती वेळ? तास, कमीत कमी अर्धा तास. ओके. आयडियली 1 तास, पण अर्धा तास तर नाहीच नाही. ओके. आणि हं. त्याच्यावरती पण काय पाहिलं पाहिजे झोपायच्या आधी किंवा नाही पाहिलं पाहिजे? काय पाहिलं हे हे म्हणजे मी नक्कीच सांगेन, पण ते किती घरात फॉलो केलं हां, जातं मला माहीत नाही. हां, पण कोणतेही व्हायलन्स वाले ॲक्टिव्हिटीज हां, हां, ज्याच्यात खूप जास्त ॲक्शन आहे. हां. तुम्ही स्क्रीन बघण्यापेक्षा कानाने शांतपणे ऐका काहीतरी. ओके, हं. ते केव्हाही चांगलं. ओके. कारण त्याच्या डोळ्यांना आघात होत नसतो हं, सतत. हं. कानाने शांतपणे काहीतरी म्युझिक ऐकत असतो आपण. हो. त्यामुळे त्या म्युझिकच्या सोबत नकळत आपलं मनही त्याचा विचार करू लागतं. ओके, नकळत त्याच्याबद्दलची चित्र मनात रंगू लागतं. ओके. हां. म्हणजे मेंदू जरी जागृत असला, तरी तो फार सुंदर ॲक्टिव्हिटीजमध्ये जागृत असतो. हां.
तर हे एक नक्की करावं. सलग काही काळ जर तुम्ही स्क्रीन समोर असाल, हां. तर मध्ये-मध्ये ब्रेक्स घेणं. ओके. आजकाल अनेक स्मार्ट वॉचेसमध्ये आपण बघतो, की काही ठराविक काळानंतरचा आपण ब्रेक सेट करू शकतो. हो, हो, ते हो. त्याच्याचसाठी आहे, की ठीक आहे माझं माझ्या लक्षात येत नाही. मी कामामध्ये इतकी बुडून जाते, की ते नाही हां. होत ब्रेक घेणं. करेक्ट. हरकत नाही. पण निदान आपल्या हातात या सगळ्या गॅजेट्स आहेत, त्याचा योग्य वापर तर आपण करूच शकतो ना. करेक्ट. तर योग्य ठिकाणी ब्रेक घेणं आणि आठवड्यातनं एकदा हं. डिटॉक्स, बरं. ज्याला आपण आजकाल डिजिटल डिटॉक्स म्हणतो. ओके. म्हणजे? हं. म्हणजे सगळ्या गॅजेट्सपासून दूर राहावं आणि ओके. निसर्गाच्या सानिध्यात जावं. ओह! मग तुम्ही जिथे राहत असाल तिथे, शहरात फार काही आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात राहायचं नाही. म्हणजे फार ऑप्शन्स नसतात. हां. पण निदान घरातल्या घरात बागकाम करा. त्या घराची जी काही आवड असेल, ती मुलांना हां. स्वयंपाकात उद्योग करायला आवडतं. काहीतरी हां. स्वयंपाकात प्रयोग करून बघा. हं. बागकाम करा किंवा सगळ्यांनी ओके. मिळून घरातच एखादे छान वॉल म्युरल पेंट करा. हां. डिजिटल डिटॉक्स अतिशय गरजेचं आहे. ओके. एकतर त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीपासून थोडेसे दूर राहतो. हां. दुसरी गोष्ट सगळं घर त्या निमित्ताने एकत्र येतं, संवाद हां. वाढतो. तुम्ही जे मगाशी म्हणालात मुलं ऐकत नाहीत. हं. हं. त्याचं हेही एक कारण आहे, की संवाद कमी आहे. ओके. हां. असं नाही, की पूर्वीची मुलं ऐकत होती आणि आजची अचानक ऐकत नाहीये. हं. वयानुसार जे चॅलेंजेस पूर्वीचे पालक फेस करत होते, एडोलसन्स एज जे आपण हां. म्हणतो, हं. तर आपण सगळेच त्या वयातनं गेलेलो आहोत. आजचीही मुलं त्यातनं जातायत. करेक्ट. पूर्वीच्याही पालकांना तो प्रश्न होताच. हं. फक्त संवाद होता, आज तो संवाद तुटत चाललाय. हां. तर ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमधनं तो संवाद साधता येतो आपल्याला. म्हणजे ओके. इनफॅक्ट आमच्या क्लासमध्ये आम्ही खूपदा काही घरांना जिथे आमच्या लक्षात येतं, हं. की ह्यांना खरं तर संपूर्ण घराला एकत्र यायची गरज आहे काही कारणाने. ओके. हां. तिथे मी स्वतःहून सुचवते, की तुम्ही आई आई आणि मुलगा किंवा आजी आणि ते मूल हं. दोघं एकत्र करा तो कोर्स, काही हरकत नाही. ओके. एक दोघं एकत्र करा, एकत्र शिका. मध्ये आठवडाभर रोजची 5 मिनिटं काढून प्रॅक्टिस करणं अपेक्षित असतं. दोघं एकत्र प्रॅक्टिस करा. ओके. ते एक माध्यम आहे ना संवाद निर्माण हं. करण्याचं. म्हणजे अर्थात आपण जे आत्ता बोलतोय, की मोबाईल हा फक्त झोप उडवत नाही, तर नात्यांमध्ये दुरावा पण निर्माण करतोय. संवाद कुठेतरी संपलाय. बरोबर. ओके. अगदी खरं आहे. ओके. आता त्या मुद्द्यावर आपण परत येऊयात. पण मला जोडून यालाच एक प्रश्न आहे, की जसं तुम्ही म्हणताय स्क्रीन टाईम कमी झाला पाहिजे. पण अर्थात आता जॉबच्या लाईफस्टाईल तर सध्या अशा आहेत, की आय-टी कंपन्यांमध्ये स्क्रीनवर बसूनच काम आहे. बरोबर, 8-8, 10-10 तास बसावं लागतं. बरोबर. मग त्या केसमध्ये त्या लोकांना याच्यापासून वाचण्यासाठी आपल्याला काय सांगता येईल? अगदी महत्त्वाचा मुद्दा आहे हा आजच्या काळामध्ये आणि काही ठिकाणी बघाल तर खरोखर तिथल्या एच-आर डिपार्टमेंटने याबद्दल पण विचार केलेला आहे असं दिसतं. ओके. अनेक ठिकाणी कॉर्नरमध्ये लायब्ररी असते. हां. कुठेतरी जिम असते एखाद्या मजल्यावर. हो, हो, हो. बरोबर? बाहेर लॉन असतं. हं. कुठेतरी एक टीटीचं टेबल टाकून ठेवलेलं असतं, करेक्ट. की तुम्ही कॅफेटेरिया या असतो. पटकन खेळा. कॅफेटेरियात एक असा भाग असतो, की जिथे फक्त शांतपणे तुम्ही हो. बोला, चर्चा करा एकमेकांशी. बरोबर? त्यामुळे आता तो सेटअप बदलण्याचा प्रयत्न करतायत, की जे क्युबिकल डिझाइन जे होतं, की प्रत्येकजण आपापल्या स्क्रीनसमोर हो. 8-8 तास बसतोय आणि काम करतोय. नाही. तुम्ही जेव्हा ह्या अशा वेगळ्या ठिकाणी जाता, तेव्हा सुद्धा आपला मेंदू नकळत काम करतच असतो ना. करेक्ट. हो. उलट इतर लोकांशी बोलून, संवाद साधून काहीतरी नवीन आयडिया त्यातनं निर्माण हां. होतात. बरोबर. जिथे आपण कुठेतरी वाटतंय, "अरे, आपण अडकलो, इथे पुढेच का जात नाहीये?" हां. दुसऱ्याशी बोलल्यावर पटकन एका क्षणात तो प्रश्न सुटतो. करेक्ट. आणि अनेक मोठ्या कॉर्पोरेट्समध्ये निदान असा वेगळा विचार करायला लागलेत लोकं आणि त्यांच्या बिल्डिंग स्ट्रक्चर डिझाइनमध्ये हा फरक दिसू लागलाय. तर प्रत्येकाने हा फरक स्वतःहून घ्या. आता आहेत फॅसिलिटीज, हो, पण हो. त्यांचा वापर करणं तर माझ्याच हातात आहे ना. करेक्ट. त्यामुळे दर दीड तासाने तो छोटासा ब्रेक घेणं, एक फेरी मारून या आणि पुन्हा कामाला सुरुवात करा. ओके. पाणी प्या. वॉटर ब्रेक्स आर एक्स्ट्रीमली इम्पोर्टंट. पुरेसं पाणी पिणं गरजेचं आहे. नाहीतर ओह! शरीर शरीर काम करून जे तापलेलं आहे, हां. त्याला शांत करण्यासाठी पाण्याची अतिशय आवश्यकता आहे. ओके. आता आपण लहान मुलांकडे परत एकदा येऊयात, की आपण आता बऱ्याचदा बघतो, की मुलं खूप डिस्टर्ब वाटतात. म्हणजे
जसं आपण लहान असताना मूल खूप हसरं असायचं, खूप आनंदी राहायचं. तशी आजची मुलं दिसत नाहीत. प्रत्येक मूल कुठेतरी टेन्शनमध्ये दिसतो. शाळेत जायचं नसतं. मग शाळेतून आल्यानंतरनं दप्तर टाकायचं. मग जेवण्यात इंटरेस्ट नसतो. मग आई बळच मागे लावून खायला घालते. मग झोप नीट होत नाही. मग ह्या सगळ्यामागे काय कारण वाटतं तुम्हाला? एक महत्त्वाचं कारण म्हणजे ओव्हर स्टिम्युलेशन. ओव्हर ओके. स्टिम्युलेशन म्हणजे काय, की मुलांसमोर एक टूथपेस्ट म्हटलं तरी एवढे 100 पर्याय आहेत. त्या ओके. टूथपेस्टमध्ये सुद्धा मला जर एक विशिष्ट कार्टून कॅरेक्टर आवडतं, तर हं. ते चित्र असलेली टूथपेस्ट असेल तरच मी दात घासणार. हां. म्हणजे हे अगदी छोटं उदाहरण झालं. हं, हं. तिथपासून सकाळपासून रात्रीपर्यंत जे काही आपण खातो, पितो, प्रवास करतो, शाळेत जातो, हं, त्या प्रत्येक कार्यामध्ये ओव्हर स्टिम्युलेशन इतकं त्यांच्या समोर सगळे ऑप्शन्स उभे आहेत, हं. की ती मुलं गोंधळून जातायत. ओके. कारण अजून एवढी त्यांची मॅच्युरिटी आलेली नाहीये, की याच्यातलं योग्य ऑप्शन माझ्यासाठी काय आहे ते निवडावं. हं. डोळ्यासमोर असंख्य गोष्टी दिसतायत, हे घेऊ का ते घेऊ असं होतंय. बरोबर. आणि पालक जर सांगतात, की हे तुझ्यासाठी योग्य आहे, तर ते त्यांना पटत नाही. कारण ते दिसायला एवढे अट्रॅक्टिव्ह हां, नाहीये. हां. मला तर हे छान वाटतंय. हां. त्यामुळे तो गोंधळ जो त्यांच्या मनात उडतो, कधी-कधी अति ऑप्शन्स असणं सुद्धा जसं आपल्याला कधी चांगले असतील ते ऑप्शन, जेव्हा माझी मॅच्युरिटी असेल, की हां. माझ्यासाठी काय योग्य आहे. अजून बरोबर. तेवढं त्यांचं वय नाहीये, लहान आहेत हां, ती हां. मुलं. दुसरं कारण म्हणजे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. म्हणजे काय, आत्ताच्या आत्ता, या क्षणी तोंडात शब्द बाहेर पडत नाही, दुसऱ्या क्षणाला माझ्यासमोर पिझ्झा हजर असला पाहिजे. हां. नाही ऐकून घ्यायची सवय नसते मुलांना. नाही. हो. आणि त्यात कुठेतरी काही अंशी पालकच जबाबदार असतात. कारण लहानपणापासून जे मी भोगलं ते त्याला भोगायला लागू नये हां, हां. किंवा माझ्या जे कष्ट वाट्याला आले ते त्याच्या वाट्याला येऊ नये. हा विचार अजिबात चुकीचा नाहीये. एक पालक म्हणून मीही हां. तो विचार करणारच आहे. बरोबर. पण त्याच्यात आपण इतक्या थराला जातो, की त्या स्ट्रगलमधनं मी किती गोष्टी शिकले. हां. त्याच स्ट्रगलच्या काळात मला माणसांची पारख कळली. बरोबर. त्या स्ट्रगलच्या काळात मी अनेक गोष्टी आत्मसात केल्या, ज्या हां. आजच्या माझ्या बिझनेसमध्ये मला उपयोगी पडतायत. हे जो शिक्षण होतं त्या स्ट्रगलच्या काळातलं माझं, हां. आत्मपरीक्षण होतं. हा केवढा मोठा मुद्दा होता. हं. जेव्हा बरोबर. आपण मुलाला स्ट्रगलच करायला लावत नाही, तेव्हा ह्या सगळ्या अनुभवांपासून आपण त्याला वंचित ठेवतो. ओके. थोडक्यात त्याला त्याचा विचार करण्यापेक्षा, की आपण सहज ज्यावेळेस उपलब्ध करून देतो, त्याची हां, सवय लागते. बरोबर. ओके. सहज उपलब्ध आहे. तोंडातनं शब्द आल्या क्षणी दुसऱ्या क्षणाला माझ्यासमोर प्रत्येक वस्तू येतेय. हं. हं. त्यामुळे वाट बघणं किंवा ह्याच्याऐवजी ते घेऊया, आज नको पुढच्या महिन्यात घेऊया. ओके. ते थांबायची जी सवय असते, वाट बघायची सवय हां. असते किंवा आजच्या ऐवजी पुढच्या महिन्यात जास्त ऑफर चांगल्या असणार आहेत, मग तेव्हा बघूया का आपण? हां. ही जी सवय आहे वाट बघायची, ह्याच्यात आपण नकळत एनालिटिकल थिंकिंग करतोय, जी ब्रेनची अतिशय महत्त्वाची गरज आहे. ओके, ओके, ओके. 4 गोष्टी तपासून बघणं आणि त्याच्यातलं मग बेस्ट काय आहे, हां. हे ठरवणं. ओके. अतिशय महत्त्वाचं काम आहे हे मेंदूचं करेक्ट, आणि करेक्ट. त्याच्यातनंच पुढे डिसिजन मेकिंग. हां. बरोबर? हे बरोबर. सगळं त्या वाढत्या वयात करूच देत नाही आहोत आपण मुलांना. बरोबर, बरोबर. वेगळा विचार करू देत नाही आहोत, कारण ठराविक पठडीतलं शिक्षण आहे. हं. आणि मग अचानक 25 वर्षाचं मूल जेव्हा इंटरव्ह्यूला जातं, तेव्हा अपेक्षा असते त्या पॅनलकडनं आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग केलं हां. पाहिजे. जी गोष्ट 20 वर्ष केलीच नाही, ती अचानक त्या 25 वर्षाच्या मुलाकडनं कशी आपण अपेक्षा करू शकतो? त्यामुळे काही अंशी मुलाला या सगळ्या अनुभवातनं जाऊ देणं, पण त्याला हा अश्युरन्स देणं, की मी सोबत आहे. हां. आपण ओके. हे सगळं ट्राय करून बघूया आणि मग एकत्र ठरवू, की आपण अगदी छोट्या-छोट्या गोष्टी जरी घ्यायच्या असल्या तरी आपण ह्या 4 गोष्टी ट्राय करू आणि मग ठरवू कोणतं बेस्ट आहे ते. ओके, ओके. तर आपल्यासोबत ते मूल पण बघत असतं, की आई-बाबा असं 4 ठिकाणी फिरतात. तर काय क्वालिटी बघतात त्या हां, वस्तूंमधली. हां, हां. हे नकळत त्यांना लाईफ ट्रेनिंग आहे नाही का, जीवनमूल्य. करेक्ट. हां, हां. शाळेमध्ये अर्धा तास घ्यायचा हा विषय नाहीच आहे. नाहीच आहे. जीवनमूल्य म्हणजे काय, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत आपल्याला. करेक्ट. हे नकळत मुलांवर ते संस्कार होत असतात. हं, हं. म्हणजे अर्थात मला असं वाटतं, की सध्या हा सगळ्यात मोठा टास्क आहे, की मुलांना चांगले संस्कार लावणं
आणि त्यांना घडवणं मला वाटतं सगळ्यात मोठा टास्क सध्या आहे. पण मला ह्याच मुद्द्यावरून एक विचारायचं आहे, की हा मेजर प्रॉब्लेम सगळ्यांचा आहेच, की संस्कार लावताना एक्झॅक्टली चुकतो कुठं हे नाहीच कळत. जसं तुम्ही आत्ता म्हणता, की सहज उपलब्ध करून दिलं, की ते कळत नाही, की बरोबर. त्याला त्याच्या मेंदूवरती काय परिणाम होणार आहे. हं. मग आपल्याला थोडक्यात लोकांना जर सांगायचंय, की मुलाला जर चांगले संस्कार लावायचे असतील आणि त्याला त्याच्या पायावर भविष्यात उभं राहण्यासाठी त्याची मदत होणार असेल, कशा पद्धतीने त्याला घडवलं पाहिजे पालकांनी? तर त्याविषयी सांगा. बरं, पहिली गोष्ट तर मुलांसोबत राहा. हं, हं. आजच्या काळात पालक कायम मुलांसोबत नाहीयेत धंद्यानिमित्त. पण मी तुझ्यासोबत आहे हा विश्वास त्या मुलामध्ये असू दे. हां, हं. दुसरी गोष्ट त्या मुलाला स्वतःचा विचार करू द्या. ओके, सगळ्यांनी कोणतीही गोष्ट करताना मुलाचं मत विचारात घ्या. त्याला हे का वाटतंय हे विचारून घ्या. ओके. आणि मग तुमचं मत व्यक्त करा, की ह्याच्याऐवजी असं करता येईल का? एखादी गोष्ट मूल नकळत आपल्याला सुचवून जातं, जे आपल्याही लक्षात आलेलं हो, नसतं. हो. त्यामुळे जेवढं आपलं म्हणणं त्यांना सांगणं महत्त्वाचं आहे, तेवढंच त्यांचं ऐकून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. बरोबर. त्यामुळे एकत्र मिळून हा विचार करा, चर्चा करा आणि मग त्याच्यातनं काहीतरी सुंदर बाहेर पडेल. ओके. तिसरी गोष्ट म्हणजे वयाच्या प्रत्येक टप्प्यावर काहीतरी मोठे बदल मुलांमध्ये सुद्धा घडत असतात हां, आणि त्यांच्या मनात असंख्य प्रश्न असतात. त्यामुळे त्या प्रश्नांना उत्तरं द्या. स्वतःला जमत नसेल तर योग्य एक्सपर्टची मदत घ्या. पण ओके. हां, त्यात काय हे काही महत्त्वाचे प्रश्न नाहीयेत किंवा हे सगळ्यांसाठीच होतं. हे हो, आमच्या बाबतीत पण झालेलं आहे. असं करून ते प्रश्न दुर्लक्षित करू नका. ओके, ते प्रश्न त्या वेळी योग्य प्रकारे त्यांचं निरसन करणंही तितकंच गरजेचं आहे. ओके. आणि म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट मूल जर स्ट्रगल करत असेल, तर त्याला सांगा मी तुझ्यासोबत आहे. ज्या क्षणी तुला माझी गरज लागेल त्या क्षणी मी तुझ्यासोबत आहे. पण हे ओह! तुला करून बघायचंय ना, जरूर करून बघ. ओके, ओके. पडेल 4 वेळा. लहानपणी आपण मुलांना सायकल हं, शिकवली, तेव्हा ती ट्रेनिंग व्हील्स काढलीच ना कधीतरी. करेक्ट. काढल्यावर ते मूल पडलं, गुडघ्याला लागलं, हाताला लागलं. पण आपल्याला किती आनंद झाला, की नाही ट्रेनिंग व्हील शिवाय आमचा मुलगा सायकल हां, चालवतो. हां. मग ते प्राउड फीलिंग आजही आपल्या मनात असलं पाहिजे ना, की नाही करेक्ट. माझ्या मदतीशिवाय माझा मुलगा हे करू शकतोय. हं, हं. ते प्राउड फीलिंग जेव्हा आपल्या मनात येईल ना, तेव्हा खऱ्या अर्थाने तो मुलगा त्याच्या पायावर उभा राहील आणि ती ओके. शिकवण आयुष्यभर त्याच्यासोबत असेल. म्हणजे तुम्ही खूप सुंदर कमी शब्दात एक्सप्लेन केले, की जर एक चांगला नागरिक घडवायचा असेल, तर हे केलं, तर त्या मुलासाठी, त्या पाल्यासाठी खूप गरजेचं आहे. ओके. पुढे जाऊयात. सध्या मोबाईल हा जो आहे, तो सगळ्यांच्या डोक्याचा हेडेक बनलाय पालकांच्या तरी, की मूल मोबाईल सोडतच नाही आणि काही सांगितलं तरी ऐकत नाही, उलट उत्तर देतो. हा कॉमन प्रॉब्लेम झालाय. तर यामागचं नक्की प्रॉब्लेम काय? म्हणजे सायंटिफिकली काय बदल होतात मुलाच्या माइंडमध्ये मोबाईलमुळं हे सांगा? बरं, यात 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक तर आपण बहुतेक घरात बघितलं असेल, एक काळ होता, की काऊ-चिऊच्या गोष्टी सांगून, गाणी म्हणून आई बाळाला भरवायची. हां, आज मोबाईलवर कोणतंतरी बालगीत चालतं आणि मूल जेवत असतं. हां, पहिली सुरुवात तिथे होते. हां, ज्या क्षणी जेवणाच्या मोबाईल चालू राहिला तरच आमचं बाळ जेवतं, ही काही कौतुकाने सांगायची गोष्ट नाहीये. हां, ज्या क्षणी पालकांच्या हे लक्षात येईल, की जेवणाची वेळ ह्या आई आणि बाळाचा संवाद आहे किंवा घरात जे कोण व्यक्ती त्या हां. बाळाला भरवतीये, त्या दोघांमध्ये संवाद साधायची ती वेळ आहे. ओके. तो पहिला मुद्दा झाला. हां, दुसरा मुद्दा मोबाईल हवाय, कारण दुसरे काय हा नाही तर मग मी काय करू? हां. अल्टरनेटिव्ह काय नाही. अल्टरनेटिव्ह काय? काहीतरी त्यांना गुंतवून तर ठेवायचंय. त्यांच्या हं. मेंदूत एवढी शक्ती आहे, त्यांच्या शरीरात एवढी एनर्जी आहे. आपण खूपदा म्हणतो ना मुलांना, "अरे, केवढी तुझी एनर्जी आहे. मी हां. एवढी थकून आले, तरी तू मात्र थकला नाहीयेस. रात्री 10 वाजता पण मस्त उड्या मारत असतात." हां, हां, हां. ती एनर्जी योग्य दिशेला नेण्यासाठी त्यांना काहीतरी ऑप्शन्स तर द्यावे लागतील ना. हां, ओके. हां. केवळ हे करू नको, ते करू नको, मोबाईल बघू नको, गेम खेळू नको. मग काय करू? हं. त्यांना योग्य ऑप्शन्स देणं हे आपलं काम आहे. बरोबर. मग तुमच्या एरियात आजूबाजूला जे काही योग्य ऑप्शन्स असतील, खेळ हं, असेल किंवा इतर डान्स क्लास, ड्रॉइंग हं. क्लास, कला किंवा छंद हे का गरजेचं आहे? ते याच्याचसाठी गरजेचं आहे. ओके. त्याच्यातनं मुलांच्या मेंदूला चालना मिळते. अभ्यास करून किंवा काम करून जो काही थकवा आलेला असतो, हं. तो ह्याच्यात मुक्त छंद ना. हां. तुम्हाला कोणतंही बंधन नाहीये, की असाच विचार करा. करेक्ट. गुलाब काढला आणि त्याला निळा रंग दिला म्हणून कोणी म्हणणार नाहीये, की निळा हां, का गुलाब? हां.
आपण मुक्तपणे, स्वैरपणे व्यक्त होत असतो त्या कलेमध्ये. मग ते बरोबर. नृत्य असो, संगीत असो, काहीही असो. करेक्ट. त्यामुळे कला जोपासा आणि मोकळ्या हवेत खेळू द्या मुलांना. हां. जेवढ्या मोकळ्या हवेत खेळतील, त्या खेळामुळे त्यांचा सर्वांग सुंदर व्यायाम होणार आहे. हां. त्याचसोबत कोणताही खेळ हे टीमवर्क असतं. त्यामुळे बरोबर. इतरांसोबत संवाद साधणं, इतरांसोबत जमवून घेणं. हां. आज मला कॅप्टन्सी मिळायची होती, पण दुसऱ्याला मिळाली. त्याही परिस्थितीत आपण अगदी मोठे-मोठे शब्द वापरतो. स्पोर्ट्समनशिप हो, हो, हो. ती अशीच नकळत लहान वयापासून येत असते. हं. आज त्याची संधी होती, उद्या कधीतरी माझीही असणार आहे. करेक्ट. ती वाट बघायची सवय लागते आणि हं. तेवढ्याच मोठ्या मनाने त्याचं कौतुक करायची सवय लागते. ओके. त्यामुळे मोबाईल नाही तर दुसरं काय? जोपर्यंत आपण हा योग्य ऑप्शन त्यांच्यासमोर ठेवत नाही, हं. तोपर्यंत ते हातात गॅजेट्स आहेत ना, कारण आजूबाजूला करेक्ट, त्यांच्या उपलब्ध आहेत. करेक्ट, करेक्ट. त्यांना दोष देण्यात अर्थ नाही मग अशा वेळी. बरं. आपण आता बऱ्याचदा बघतो, की एकच मुलं असतं पालकांना आणि मग त्याचे जास्त लाड होतात. पण मग त्या मुलाच्या बाबतीत असं पाहायला मिळतं, की राग-राग, चिड-चिड किंवा मुलांमध्ये गेलं, की त्याच्यात मिक्सअप होत नाही. सारखं कोणी काय म्हटलं तर रडत ते मूल घरी येतं किंवा मग ॲडजस्ट नाही होत. या मागचं काय कारण असू शकतं? बरोबर. घरात जरी एकच मूल असलं, तरी वेगळ्या प्रकारे त्याला सोशलायझिंग जे आपण म्हणतो, हां. की 4 माणसात मिसळायची सवय. हं. जे अगदी लहानपणापासून गरजेचं आहे. हां. घरात काही कारणाने जरी एकच मूल असलं, तरी आपण हळू-हळू लहान वयापासूनच ही सवय त्यांना लावू शकतो, की जेणेकरून 4 माणसात मिसळायची, इतरांशी बोलायची. हं. जेव्हा 4 माणसात मिसळतो, तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या विषयांवर बोलावं लागतं. प्रत्येक हां. वेळी ते माझ्या आवडीच्या विषयावर बोलणार नाहीयेत. करेक्ट. मला त्यांचं ऐकून पण घ्यावं लागणार हं. आहे. बरोबर. माझ्याच वयाची इतर अनेक मुलं असतील, त्यांचे इंटरेस्ट वेगळे असतील. हं. बरोबर. बरोबर? तर चौकस दृष्टी जशी महत्त्वाची आहे, तसं आपण एक शब्द वापरतो चौफेर वाचन. ओके. चौफेर म्हणजे काय? तर वेगवेगळ्या गोष्टी सखोल ज्ञान नाही, तर निदान कानावर पडलेल्या असल्या हां, पाहिजे. हां, हां. ती सजगता येते माणसामध्ये. दुसरी गोष्ट जरी घरात एकच मूल असलं, तरी याचा अर्थ प्रत्येक वेळी तूच बरोबर असं पालकत्व अपेक्षित नाहीये आपल्याकडनं. हं, हं. जिथे चूक आहे तिथे चूक लक्षात आणून देणं, हे पालक म्हणून आपली जबाबदारी आहे. ओके. नाहीतर मुलांना इतकी सवय असते, की मी करेन तेच बरोबर. हो, हं, मीच या घरचा राजा टाइप्स. हो. तर त्यामुळे त्या राजाच्या हातून काही चुका झाल्या, तर त्या हं. दाखवून देणं प्रधानाचं काम असतं ना. करेक्ट आहे. नाहीतर तो प्रधान योग्य त्याच्या काम करत नाहीये असं आपण म्हणू. हं. हं. बरोबर. त्यामुळे मुलांना त्यांच्या चुका लक्षात आणून देणं, योग्य शब्दात अर्थात. हं, हं. चुका लक्षात आणून देणं आणि चूक करणं चूक नाहीये. हां. हा एक विचार त्यांच्या मनात रुजला पाहिजे. चूक कोण करतं? जे ट्राय ट्राय करतात तेच चुका करतात. करेक्ट. हां, जो कोणी काही ट्रायच करत नाही, काही प्रयत्नच करत नाही, त्याच्या हातनं नाही चुका होत. हां. तू चुका करतोय याचा अर्थ तू काहीतरी प्रयत्न करतोयस. ही किती करेक्ट. मोठी गोष्ट आहे. हां. हं. त्यामुळे हा पहिला विचार त्यांच्या मनात रुजवणं, की हरकत नाही तू प्रयत्न करतोयस, वी आर प्राउड ऑफ यू. हं. ह्या चुका झाल्या ना, मग आपण बघूया का झाल्या त्या चुका. मग पुढच्या वेळेस ओके. नाही होणार. करेक्ट. इट्स ओके. चूक करणं हा गुन्हा नाहीये. हं. बरोबर. चूक करणं हे चुकीतनं शिकणं हे महत्वाचं आहे. हा विचार पालकांकडनंच मुलांकडे गेला पाहिजे. कारण ती मुलं आहेत आणि आपण पालक आहोत. आपल्याकडे तेवढी मॅच्युरिटी असणं अपेक्षित आहे. आज आपण बघतो, की लहान-लहान मुलं आत्महत्या करतायत. मानसिकता ढासळली आहे. काय कारण असेल यामागे? हा खूप मोठा आणि गहन विषय आहे खरं तर. पण जे आपल्या आजूबाजूला दिसतंय त्यावरनं आपण बोलू शकतो, हं. की एक तर संवाद संपलेला असतो त्यामुळे त्या मुलांना कळत नाही, की कोणाकडे जाऊ आणि कोणाकडे मन व्यक्त करू. ओके. मनात जे काही त्यांच्या साठलेलं आहे, खळबळ आहे, खंत आहे, हं. ती आई-बाबांकडे समजा व्यक्त करू शकत नाहीयेत, हं. ज्या काही कारणाने असेल. हां. कोणीतरी जवळचा मित्र, जवळचा भाऊ-बहीण, शेजारी अशी कोणीतरी व्यक्ती त्यांच्या आयुष्यात असावी, ज्यांच्याजवळ ते मनमोकळेपणाने बोलतात. ओके. जेव्हा अशी व्यक्ती त्यांच्या आजूबाजूला त्यांना दिसत नाही, हं, हं. तेव्हा ते आतल्यात कुढत राहतात. हां. मुलं प्रत्येक गोष्ट अगदी आई-वडिलांना सांगतीलच असंही नाही. नाही. हां. हळू-हळू वय वाढत जातो. त्यांचं विश्व वेगळं असतं. बरोबर आहे.
पण कोणीतरी अशी व्यक्ती असावी त्यांच्या आयुष्यात आणि हं, जेव्हा हं. ते असं पुढत जातात, व्यक्त होऊ शकत नाहीत, ते इतकं मनात साठलेलं असतं आणि एका क्षणाला त्याचा विस्फोट होतो. हो. आणि तो खरोखर ती दुर्दैवी घटना आहे त्या मुलासाठी पण आणि त्या आई-वडिलांसाठी हं. पण. बरोबर. कारण एवढं एक सुंदर व्यक्तिमत्व या पृथ्वीवर आलेलं असतं हं, आणि काहीतरी कारणाने आपण त्याच्या हृदयापर्यंत पोहोचू शकत नाही आणि अचानक ती व्यक्ती या पृथ्वीवर नाहीये आता. हं. पण मग या केसमध्ये पालक म्हणून आपल्या मुलांची जसं आपण म्हणतो, की आजकाल तो ट्रेंड आलाय, की मुलाचे आई-वडील नाही तर मित्र बनून राहा, आपण असं म्हणतो. मग एक्झॅक्टली जसं आत्ता तुम्ही म्हणालात, की तो मुलगा व्यक्त होऊ शकत नाही पालकांजवळ. पण जर ते मूल सिंगल असेल, दुसरं त्याला भाऊ-बहीण नाहीये, तर ऑब्व्हियसली तो आई-वडिलांशीच व्यक्त झाला पाहिजे. पण कदाचित त्याला जर आई-वडिलांची भीती वाटत असेल, पण ही जी भीती वाटणं आपण ज्याबद्दल बोलतोय, ती आयुष्यात कधीच नाही वाटली पाहिजे त्या मुलाला. काहीही व्यक्त करता आलं पाहिजे. असं पालकांचं आणि त्या मुलाचं रिलेशनशिप कसं बिल्ड आपण करू शकतो? नाही आलं पाहिजे ही तर नक्कीच अपेक्षा आहे प्रत्येक पालकाची, की माझं मूल माझ्याशी अगदी मोकळेपणाने बोलावं हां. आणि त्यामुळे मित्रत्वाची भावना, हं. मित्र बनणं आणि मित्रत्वाची भावना यात अंतर आहे. ओके. हं. त्या मुलाचे मित्र प्रत्येक वेळी त्याला योग्य प्रकारे मार्गदर्शन करतीलच असं नाही. हां, कदाचित त्या मित्रांसोबत तो कुठल्यातरी चुकीच्या मार्गावर वाहतही जाईल. हां, पण मित्रत्वाची भावना किंवा त्याहीपेक्षा जेव्हा आपण एक मेंटर असतो त्या व्यक्तीचे, हां. तेव्हा त्याच्या चुका आपण दाखवून देतो किंवा एखाद्या भरकटलेल्या माणसाला योग्य रस्त्यावर आणण्याचं काम तो मेंटर हं, करत हं, असतो. हं. मी तुझ्यासोबत आहे, मार्ग दाखवत आहे. बरोबर? करेक्ट. त्यामुळे आई-वडिलांनी केवळ मित्र होऊन नाही उपयोग. ते आई-वडिलांची भूमिका मी जर मैत्रीण झाले, तर आई कोण? आई म्हणून जी काही भूमिका हां, हां. आहे, आई म्हणून मला जे काही माझ्या मुलाला, मुलीला योग्य मार्गदर्शन करायचंय, ते मला करावंच लागणार आहे. ओके. हां. बरोबर. मैत्रीपूर्ण संबंध असणं हां, आणि मैत्रीण बनणं हां. यात फरक आहे. करेक्ट. त्यामुळे एक आई किंवा वडील म्हणून कधी-कधी कठोर विषयांवर सुद्धा आपल्याला बोलावं लागतं मुलांशी. बरोबर. हो. आणि म्हणून अशा वेळी योग्य एक्सपर्ट्सची मदत घेणं किंवा शाळेतले एखादे शिक्षक असतील, की ते हां. मुलगा त्यांच्याशी खूप मोकळेपणाने बोलतो. करेक्ट. त्यांचं ऐकतो असं हां. आपल्याला हो, हो. त्यांची मदत घेणं किंवा काउन्सिलरची मदत घेणं. आजकाल बहुतेक शाळांमध्ये काउन्सिलर्स असतात. करेक्ट. कारण हे जी घटना घडते ना दुर्दैवी आत्महत्येची, अचानक आपल्याला वाटतं, की तो एक ट्रिगर होता. हं, हं, हं. पण ते काही महिन्यांचं साठलेलं हां, असतं. हां, हां. आणि आपल्या नकळत लक्षात येत असतं, की हा नेहमीसारखा बोलत नाहीये, नेहमीसारखा जेवत नाहीये, शाळेला हां, जात नाहीये, क्लास बुडवतोय आजकाल, हां. गप्प-गप्प राहतोय, आपल्याच खोलीत राहतोय. ओके. हे सगळे वागण्यातले बदल आई-वडिलांच्या लक्षात येत असतात हं, हळू-हळू. हं, हं. तर अशाच वेळी फार वाट न बघता स्वतः प्रयत्न करा. स्वतः बोलून जर काही होत नसेल, तर योग्य व्यक्तीची मदत घ्या. शिक्षक असतील, काउन्सिलर असतील किंवा घरातले काही मोठे व्यक्ती असतील, हां, ज्यांच्याशी हां. तो मुलगा छान मोकळेपणाने बोलतो किंवा ती मुलगी बोलते, हां, हां, हां. त्यांची मदत घ्या. ह्या सगळ्यांच्या मदतीने आपण समाजात राहतो. जरी घरात ती हं. मुलगी किंवा मुलगा एकटा असला, तरी आपण एका समाजाचे भाग आहोत ना. बरोबर. त्यामुळे त्या समाजाच्या मदतीने एक उत्तम नागरिक घडवणं, हे आपल्या सगळ्यांचंच काम आहे. मुलगा आणि म्हणजे वडील आणि मुलगा ह्यांच्यातला जर बॉन्ड वाढवायचं असेल, तर एक्झॅक्टली काय केलं पाहिजे? वडील आणि मुलगा हे एकमेकांशी जसं बोलणं अपेक्षित आहे, हं. तसं बोललं पाहिजे. अगदी ओके. साधं उत्तर आहे खरं हं, तर त्याचं. आणि माझ्या मते मुलं लहान असताना बहुतेक पालकांनी हे केलेलं आहे. हं, हं. होतं काय, की हळू मुलं जेव्हा मोठी होतात हं. आणि 8वी, 10वी, 12वीच्या वयामध्ये त्यांचं हळू घरातलं विश्व कमी होतं आणि बाहेरचं बाहेरचं विश्व वाढतं. वाढत जातं, बरोबर. जे नैसर्गिक आहे. हं, पण मग अशा वेळी नाही मुलांना प्रायव्हसी द्यायची का त्यांना विचारायचं, "तू कुठे जातोयस?" मग त्याला आवडेल का आम्ही हे प्रश्न विचारले तर? हा नकळत ओह! गोंधळ मनात येतो पालकांच्या. हां, हं. आणि त्यामुळे नाही त्याला प्रायव्हसी दिली पाहिजे वगैरे अशा सगळ्या कल्पनांमुळे नकळत तो दुरावा येत जातो. हां, हां, त्याची खरं तर काहीच गरज नाहीये. हं, त्यामुळे आपल्या त्यांच्याशी बोला. ठीक आहे दिवसभर सगळेच बिझी असतात. हं. पण रात्री निदान थोडा वेळ शांतपणे त्यांच्याशी बोला.
आज काय झालं, कोण मित्र आले होते, काय मजा केली, कुठे गेला होतात, कोणाचा तरी वाढदिवस होता, मग आम्ही सगळे बाहेर गेलो होतो. जी काही हं, हं. त्यांची दिवसभराची स्टोरी असेल, हं, हं. इंटरेस्ट घेऊन ऐका. ओके. हां. आपण खूपदा काय करतो, त्याच्यावर खूपदा क्रिटिकल कमेंट्स करायला जातो. हां. मुलं का बोलत नाहीत पालकांशी? कारण समजा सांगितलं, की आम्ही अमुक-अमुक ठिकाणी गेलो होतो, सगळे मित्र भेटले होते, ह्याचा वाढदिवस होता, आम्ही हं, पार्टी हं. केली. "अरे, इथे का गेलात? तिथे जायचं होतं." किंवा "हा आला हां. होता का? तो मुलगा मला अजिबात आवडत नाही." मग तो ओह! होता, तर मी पुढच्या वेळेस ती सांगणारच नाही गोष्ट पालकांना. करेक्ट. कारण मला माहिती आहे लगेच आई किंवा बाबा म्हणतील, "अरे, तो पण होता का? बरोबर, मला अजिबात आवडत नाही तो तुझा मित्र." हं. ऐका, नोटीस करा. हं, हं. पण त्या क्षणी लगेच क्रिटिकल कमेंट्स करू नका त्याच्याबद्दल. येस. त्यांच्या विश्वात जर आपण इंटरेस्ट दाखवला, हं, हं, हं. तर ते सुद्धा तेवढ्याच इंटरेस्टने आपल्याला सगळं सांगतील घरी येऊन. ओके. अगदी काही त्यांच्या हातून काही चूक झाली असेल, बाईक चालवताना कुठेतरी ठोकली, हं, हं, ते हं. सुद्धा घरी येऊन सांगतील तुम्हाला, की "माहिती का आज असं झालं." हां, हां, हां. पण त्याच्यासाठी तो विश्वास निर्माण आपणच केला पाहिजे. त्यांच्या करेक्ट. विश्वात जेव्हा आपण इंटरेस्ट घेऊ, हं, हं, तेव्हा हं. तो संवाद वाढेल. मला वाटतं आता मॅडमने हा खूप सुंदर मुद्दा एक्सप्लेन केलाय, की सध्या आत्महत्येचं प्रमाण वाढतंय. लहान मुलं खूप सहज सहज आपला जीव सोडतायत, आत्महत्या करतायत. पण याच्यात पालक कुठे दोषी आहेत, याविषयी थोडंसं आत्ता चर्चेतून असं जाणवतंय, की संवाद कुठेतरी कमी झालाय. त्या मुलाशी आपण जर वारंवार बोललो, त्याचे मित्र म्हणण्यापेक्षा आई-वडीलच म्हणा, पण त्याची नेहमी चौकशी केली, त्याची विचारपूस केली, तर नक्कीच तो मुलगा तुम्हाला सगळं सांगेल आणि त्याच्या मनात जी काही खदखद आहे, तो जर आई-वडिलांना सांगू शकत असेल, तर अशी पावलं, आत्महत्येसारखे विचार त्यांच्या मनामध्ये येणार नाहीत. तर आता पुढे जाऊयात आपण. तर सध्या परीक्षांचं वारं आहे. सगळे आता 12वीच्या एक्झाम सुरू आहेत, 10वीच्या आता सुरू होतील. मुलांचं फोकस नाही होत अभ्यासामध्ये. तर मग त्यासाठी काही उपाय आहे का? फोकस न होण्यासाठी 2-3 कारणं आहेत. एक तर ते खूप जास्त अभ्यासाबद्दल विचार करतात, टेन्शन घेतात. हं, हं. तर त्यामुळे फोकस कमी होतो. आज मी गणिताचा अभ्यास करतेय, उद्या मॅथ्स आहे, उद्या अजून एक पेपर आहे, परवा सायन्स आहे. तर आजच्या हातातल्या पेपराचा विचार न करता उद्या माझं होईल का? परवा तर कठीण विषय आहे, मग माझा कसं जमेल? ओके. हां. हातातला विषय तर आधी संपव त्याचा तर हां, हां, अभ्यास हां, कर. हां, हां, हां. जेव्हा तो मूल स्ट्रेसमध्ये असतं, तेव्हा असे अनेक गुंतागुंतीचे विषय डोक्यात करेक्ट. चालू असतात हो, हो, हो. आणि त्यामुळे हातातल्या विषयाकडे लक्ष राहत नाही, कॉन्सन्ट्रेशन कमी होतं हां, आणि फोकस कमी होतो अभ्यासाचा. हां, हे एक कारण असतं. हां. दुसरं एक कारण असतं, की अभ्यास करायला आवडतोय, हं, पण 100 मार्काचा पेपर लिहिण्यासाठी एवढे 10-12 लेसन्स आहेत. हां, त्याची तयारी करायची, एवढं सगळं लक्षात ठेवायचंय. हां. एवढं कोण करणार? करेक्ट. मग समजतं सगळं, बरोबर आहे. पण ते एवढं सगळं लक्षात कोण ठेवणार? हो. काहीतरी शॉर्टकट द्या, मग मी करते. हां. हं, अशी काही मुलांची टेंडन्सी असते. बरोबर. त्यामुळे त्यांना त्या ट्रिक्स आवडतात. हं, अजून एक गोष्ट म्हणजे फोकस राहत नाही कारण घोकंपट्टी एकच पद्धत त्यांना माहिती आहे. हं. प्रत्येक मूल वेगळं असतं. काही मुलं शब्द लक्षात ठेवतात. हां, काही मुलं चित्ररूपात लक्षात ठेवतात. हां. काही मुलं त्या सगळ्या गोष्टींचा एकमेकांशी संदर्भ जोडून मुद्देसूद लक्षात ठेवतात आणि हां. आपल्या भाषेत उत्तरं लिहितात. फक्त बरोबर. मुद्दे लक्षात असतात. हां. प्रत्येकाची लक्षात ठेवायची पद्धत वेगळी असते. हं, हं, त्यामुळे मला जर एकच घोकंपट्टी माहिती आहे आणि मला तर ते जमत नाही. हं. मग लक्षात कसं ठेवू एवढं सगळं? करेक्ट. हं. त्यामुळे ह्या सगळ्याचा अ, अ, मूळ मुद्दा काय, की त्यांना वेगवेगळे मेमरी टेक्निक्स माहीत असले पाहिजेत. हां. ओके. हं. त्यामुळे ब्रेन ॲक्टिव्हेशन ट्रेनिंगमध्ये आम्ही एक विषय असा असतो, हं, विशेषतः विद्यार्थ्यांसाठी, हं, की वेगवेगळे विषय आहेत, एखादा कठीण विषय आहे, हं, तर तुम्ही कसा लक्षात ठेवू? हं. एक लेसन वाचला किंवा एक मुद्दा वाचला, हो. तेव्हा आता लक्षात ठेवायचा आहे. आज वाचला, 2 आठवड्यांनी परीक्षा आहे, 2 हं. आठवड्यांनी सुद्धा ते लक्षात राहिलं पाहिजे माझ्या. हो, हो, हो. हं. तर वेगवेगळे विषय घेऊन ते प्रात्यक्षिक क्लासमध्ये आम्ही करून घेतो, की चल तुला काय कठीण वाटतं? हिस्ट्री कठीण वाटतं. चल एखादा धडा उघड, एखादा मुद्दा वाच हं. आणि आता आम्ही सांगतो अशा-अशा पद्धतीने ते लक्षात ठेव. ओके. ओके. ते प्रत्यक्ष क्लासमध्ये करतो आणि त्याचं वैशिष्ट्य एकच आहे. धडा तोच आहे. हं. लक्षात ठेवण्याची पद्धत बदलली.
ओके. 5 सेन्सेस जेव्हा आपलं संपूर्ण शरीर आपण त्याच्यात झोकून देतो म्हणतो ना. हं, हं, हं. हं. तर आपण आपली त्वचा, आपले डोळे, आपलं नाक हं. सर्व इंद्रिय वापरून ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करतोय. एक तर त्याचं ब्रेन मॅप किंवा माइंड मॅप काढणं. हां. हं. अनेक गोष्टी लक्षात ठेवायचे. मूळ मुद्दा काय आहे तो सेंटरला लिहिला. हां. त्याला अनेक फाटे फोडले हं. आणि ते त्याच्या जोडून जे मुद्दे आहेत ते एका माइंड मॅपवर लिहून काढले. ओके. हं. त्यामुळे एका पानावर एक 7 पानी धडा आला. हं. बरोबर. मूळ मुद्दा, उपमुद्दे, प्रत्येक उपमुद्द्याचं एक उदाहरण आणि ओके. त्या प्रत्येकासोबत एक चित्र. हो. चित्र स्वरूपात एक संपूर्ण धडा एका A4 शीटमध्ये माझ्या डोळ्यासमोर आला. हां, हां. आज मी पूर्ण ती 7, 8, 10 पानं वाचून काढली आहेत. हां. परीक्षेच्या आधी मी फक्त ते चित्र डोळ्यासमोर घेतलं, की ओके. अख्खाच्या अख्खा धडा मला आठवला. ओके. मग थोडक्यात अभ्यास करायची पद्धत आपण बदलतोय. बरोबर, वाचल्यानंतरनं एनालिसिस करणं गरजेचं आहे, की हे बरोबर. काय आहे? जसं तुम्ही म्हणता, की 7 पानातून 1 पान करायचं आपल्याला. अगदी बरोबर आहे. म्हणजे ओके. आजच्या काळात सगळ्यांना कॉम्प्युटरची भाषा माहिती आहे. इनपुट आहे, मध्ये प्रोसेस झालं तरच आउटपुट होईल. करेक्ट. हो. बरोबर? आपण इनपुट घेतोय, धडेच्या हं, धडे वाचतोय. हं. योग्य प्रोसेस झाली नाही म्हणून आउटपुट होत नाहीये. परीक्षेत हां. नीट उत्तरं दिली जात नाहीयेत किंवा मार्क मिळत नाहीयेत. ओके, तर ती ओके. प्रोसेस योग्य होण्यासाठी काय करायचं? हं, हं, हं. तो गळीचा मुद्दा आहे. करेक्ट. ते मार्गदर्शन आपण करतो. ओके, ओके. वाह! आणि प्रत्येक विषयानुसार ते वेगळं असू शकेल अर्थातच किंवा ओके, प्रत्येक मुलानुसार ते वेगळं असू शकेल. ओके, ओके. म्हणजे अर्थात असं केलं तर तो फोकसही होईल आणि कितीही वाचलं असलं, तरी ते नक्की लक्षात राहील. बरोबर. ओके, ओके. म्हणजे मॅडमने हा खूप सुंदर मुद्दा सांगितलाय, की जर मुलांच्या लक्षात राहत नाहीये, तर अशा पद्धतीने तुम्ही जर प्रयोग करून बघितला, एखादा समजा इतिहासाचा कुठलातरी एखादा लेसन तुम्ही वाचलाय आणि त्याची जर फोड अशी केली, जशी मॅडमनी सांगितली तशी आणि मग ट्राय करा, की लक्षात राहतंय का नाही. म्हणजे माझाही अनुभव आहे, की अर्थात माझं हिस्ट्री बी-ए मी केलंय, सो त्यावेळेस खूप सारं वाचायचं असायचं आणि मी अर्थात असंच लक्षात ठेवायचो. सो ते नक्की लक्षात राहतं हा माझा अनुभव आहे. सो तुम्हीही नक्की ट्राय करा. पुढे जाऊयात. आता बाकीचे विषय सोडल्यानंतर सगळ्यात कठीण विषय जे मुलांना वाटतात, गणित आणि सायन्स. हे विषय समजून घेण्यातच त्यांना खूप अडचणी येतायत. मग समजा ब्रेन ॲक्टिव्हेशन जर केलं, तर हे कसं सोपं होतं त्यांना समजून घेण्यासाठी? बरं. ब्रेन ॲक्टिव्हेशनमध्ये मुळात आपण काय करतो, की मेंदूला चालना देणं. हं, टेक्निक्स वेगवेगळी आहेत, पण हं, त्याचा मूळ मुद्दा मेंदूला चालना देणं, हं, वेगळ्या पद्धतीने विचार करणं. हं, हं. तर त्याचा बेस हा आहे, की IRA इम्प्रेशन, रिपिटिशन, हं. असोसिएशन. ओके. हं. इम्प्रेशन कोणत्याही गोष्टीचा आपल्यावर जेव्हा ठसा उमटतो, हं. तेव्हा नकळत ती गोष्ट दीर्घकाळ आपल्या लक्षात राहते. बरोबर. हं. तर ह्याच गोष्टीचा वापर करून सायन्स किंवा मॅथ्स शिकताना आपण ते मुद्दे जर आपण असे जोडत गेलो, त्याचा हं. ठसा उमटवण्यासाठी मी काय करू? हां, एखादा फॉर्म्युला मी शिकतेय किंवा सायन्समध्ये काहीतरी शिकतेय. हां. एखाद्या पेशींबद्दल शिकतेय, एखाद्या झूऑलॉजिकल काहीतरी कॉन्सेप्ट हं, शिकतेय. हं. तर तर त्याचा माझ्यावर ठसा उमटवण्यासाठी मी काय करू शकते? मग ओके, त्याच्याशी संबंधित एखादी नॅट जिओची क्लिप बघेन मी. ओके. हं. पुस्तकात एक पॅराग्राफच आहे. हं. पण मी जर माझं समजून घेणं जास्त वाढवायचं असेल, ठसा उमटवण्यासाठी काय करावं लागेल मला? ते पूर्ण समजून घ्यावं लागेल. म्हणजे आजच्या भाषेत ए रिसर्च आपण म्हणतो. एखादी छोटीशी बरोबर, हं, अगदी बरोबर. एखादी छोटीशी क्लिप बघितली, त्याच्याबद्दल माहिती वाचली. हं. नकळत माझ्या अजून 10 गोष्टी लक्षात आल्या, ज्या पुस्तकात पण दिल्या नाहीयेत. हां. मग मला लक्षात ठेवणं सोपं गेलं की नाही? करेक्ट. इम्प्रेशन, रिपिटिशन, हं, हं. सराव, सातत्य. बरोबर. जे कोणत्याही क्षेत्रात आपण बघतो. मॅथ्स आणि सायन्स हे तर हं. ठीक आहे, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय आहेत. पण एखादा क्रिकेटर आज आपण बघतो, की अगदी जगप्रसिद्ध आहे. हां. तोच मुलगा 5व्या वर्षी 5-5 तास नेट प्रॅक्टिस करत होता. हो. करेक्ट. आज ही मुलं स्टारडम बघतात. ते स्टार बनायच्या मागची जी मेहनत आहे, हां, हां. ती जर त्यांच्या लक्षात आली, आज ह्या ठिकाणी पोहोचण्यासाठी इतक्या वर्षांची मेहनत आहे, सातत्य आहे, हां. परिश्रम आहेत. मग मेहनत घ्यायला ते कंटाळणार नाहीत. करेक्ट.
आणि ओके. असोसिएशन 2 गोष्टी एकमेकांना जोडणं. हं, हं. नाहीतर काय होतं, पुस्तकातले विषय आणि माझं रोजचं आयुष्य याच्याशी काही संबंधच राहत नाही. हां. एखादा विषय शिकतोय, हिस्ट्री शिकतोय किंवा मुंबई बेटाबद्दल काहीतरी माहिती मिळतेय मला हं, हं. किंवा जिओग्राफीमध्ये काहीतरी शिकतेय, हवामान शिकतेय. हां. हं. काहीतरी विशिष्ट वेदर कंडिशन्स आहेत. मग त्याचं लगेच मी जर संदर्भ जोडू शकले. हं. कोणीतरी माझे नातेवाईक अमेरिकेत राहतात हां. आणि तिकडे चक्रीवादळं आली. हां, हां. मी इथे जे शिकतेय, लगेच त्यांच्याशी मी बोलेन फोनवर, माहिती काढून घेईन. हां. मग ते मला सांगतील, या राज्यांमध्ये जास्त येतात हं. न्यूयॉर्कमध्ये येत नाही चक्रीवादळ. का? हं. मग इकडची भौगोलिक परिस्थिती अशी आहे. हां. असोसिएशन. करेक्ट. ओके. हं. पुस्तकात फक्त 4 पॅराग्राफ असतील हं. त्या विषयावर. पण जेव्हा मी त्याच्याबद्दल अवांतर माहिती घेते, हं. ते माझ्या रोजच्या आयुष्याशी जोडून बघते. ते ओके. इतक्या नकळत मला तो पूर्ण विषय समजून जातो, हां, हां. की परीक्षेसाठी मग पुन्हा मी वेगळा काय अभ्यास करू ह्याची गरजच पडत नाही. करेक्ट, करेक्ट. ओके. त्यामुळे इम्प्रेशन, रिपिटिशन, असोसिएशन कोणत्याही मेमरी टेक्निकसाठी हा पाया आहे. ओके. मग विषय कुठलाही असो. बरोबर. समजा आता मुलाला आपण ब्रेन ॲक्टिव्हेशनसाठी आपण कोर्स जॉइन केला, असं आपण समजूयात. मग या केसमध्ये पालकांचा सपोर्ट किती महत्त्वाचा आहे? पालकांचा सपोर्ट नक्कीच महत्त्वाचा आहे. मुलं जे शिकतात क्लासमध्ये, हं. आपण एखादा कॉन्सेप्ट शिकवला, ताबडतोब त्याची प्रॅक्टिस केली. हं. तेवढ्यापुरतं लक्षात येतं. हं. म्हणजे अगदी मोठ्या माणसांच्याही बाबतीत हे होतं कदाचित, बरोबर. की झाल्यानंतर 2 दिवसांनी "अरे, काय बरं केलं होतं आपण?" हं, हं. हं. मग आठवड्यातनं एकदा आपण एवढ्याचसाठी क्लास ठेवलाय, की मधल्या आठवड्यात त्या टेक्निकची प्रॅक्टिस करणं अपेक्षित आहे. ओके. हं. नाहीतर पुढचं पाठ मागचं सपाट हो, हो, अशी हो. परिस्थिती ओके. होते. हं, हं, हं. त्यामुळे शिका, ताबडतोब ते करून बघा, आत्मसात करा. रोजच्या आयुष्यात त्याचा वापर करा हं, हं. आणि ते करण्यासाठी जर पालकांचा सपोर्ट असेल, हं. जसं मी मगाशी एक उदाहरण दिलं कॅलेंडर टेक्निकचं. हां. तर रोज पालकांनी अगदी 4 किंवा 5 प्रश्न विचारा हं. कॅलेंडरशी उलट-सुलट. हां, हां. हां. की 26 जानेवारीला कोणता वार असेल, ओके. ठीक आहे? किंवा यावर्षी आजोबांच्या वाढदिवसाला कोणता वार असेल. ओके. मग हा सरळ-सरळ प्रश्न नाहीये. प्रश्न पण थोडा फिरवला. हां, हां, हां. त्यामुळे मुलाच्या विचारशक्तीला चालना मिळाली. करेक्ट. हं. तर असे रोज 4-5, 4-5 प्रश्न समजा घरी पालकांनी विचारले, हां, हां. तर त्यानिमित्ताने ते कॅलेंडर टेक्निक पुन्हा-पुन्हा वापरलं गेलं. हं. पुन्हा-पुन्हा वापरल्याने पक्कं झालं. करेक्ट. रिपिटिशन हां, आणि असोसिएशन माझ्या रोजच्या आयुष्याशी जर मी ते कॅलेंडर टेक्निक जोडलं, हां, तर हां. ते अजून पक्कं झालं. करेक्ट. त्यामुळे नक्कीच पालकांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो आणि आम्ही नेहमी एका मुलाचं उदाहरण देतो. हं. एक श्लोक नावाचा मुलगा 4 वर्षांपूर्वी शिकला आमच्याकडे. हां. खरं तर त्याची आजी शिकायला आली होती ओके. आणि तेव्हा तो अगदी लहान होता 4.5-5 वर्षाचा आणि हां. आजीच्या मांडीवर बसून "नाही, तू काय करतीयेस?" असं करून तो ऐकायचा. हं. आणि त्याला एवढा इंटरेस्ट निर्माण झाला, नंतर तो स्वतः शिकला आणि काही-काही टेक्निक्स आहेत त्याच्या 5, 6, 7, 8 लेव्हल्स त्याने क्रॉस केल्या ओह! आणि आज अनेक ठिकाणी भाषण द्यायचं असेल, तर तो मुद्दे लक्षात ठेवतो. ओह! या ब्रेन ॲक्टिव्हेशनचा त्याने अशा प्रकारे वापर केला. अजून एक विद्यार्थिनी होती, तिने स्वतःहून सांगितलं, की मला भाषणासाठी अनेक ठिकाणी प्राइझ मिळतात, ह्याचं सारं श्रेय ब्रेन ॲक्टिव्हेशनला आहे. ओके. आणि ह्या मुलांची कारण वय किती आहेत? शब्दांशब्द वाचणं आणि घोकणं हां. ह्याच्या पलीकडे निघून गेली ती मुलं. ओके, ओके. वय काय या मुलांची? हा जो मुलगा होता श्लोक नावाचा, तो आला तेव्हा जेमतेम 6 वर्षाचा होता ओके, आणि आज तो 5वीत आहे. ओके, आणि दुसरी मुलगी आली तेव्हा 7 वर्षाची होती, आज 10वीत आहे. ओके. म्हणजे न घाबरता ही सडेतोड भाषण करतात. बरोबर. आणि भाषण पाठ करणं हा पण एक फार मोठा हो, विषय असतो हो, अनेक हो, हो. घरांमध्ये, की करेक्ट. आई-बाबांना मागे लागावं लागतं. "अरे पाठ कर, अरे हं, पाठ कर." तिच्या बाबतीत तिने स्वतःहून हे सांगितलं हा बदल तिच्यातला, वाह! की मला आता भाषण कागद अन् कागद पाठ करा, शब्द पाठ करा ही याची गरजच पडत नाही. वाह! माझे मुद्दे लक्षात असतात आणि तरी भाषणामध्ये प्रत्येक ठिकाणी प्राइझ मिळतं. जसं तर तुम्ही त्या 2 मुलांबद्दल सांगितलं, की ते आत्ता ह्या कमी वयामध्ये सडेतोड भाषण करतायत. मग अशी काही तुमच्याकडची मुलं आहेत का, ज्यांनी ब्रेन ॲक्टिव्हेशन शिकलं तुमच्याकडे आणि आउट ऑफ द बॉक्स त्यांच्या आयुष्यात बदल झालाय?
नक्कीच. एक अगदी ठळक उदाहरण म्हणजे छोटा श्लोक. हं. हं. तो आला तेव्हा जेमतेम 4.5-5 वर्षाचा होता. ओके. आईसोबत किंवा आजीसोबत तो बसून शिकला प्रत्येक वेळी. हं, पण खरोखर त्या पालकांचं कौतुक, की प्रत्येक टेक्निक त्यांनी त्याच्याकडनं इतक्या छान पद्धतीने करून घेतलं हं. आणि क्लासमध्ये तो असा हले-डुले, गप्पा मारत, नाचत-बिचत शिकायचा. म्हणजे बघणाऱ्याला वाटेल, "अरे, ह्याचं तर लक्ष तरी आहे का?" ओके. पण प्रश्न विचारल्यावर सर्वात पहिले त्याच्याकडनं उत्तर यायचं. ओह! तो म्हणजे खोलीच्या दुसऱ्या टोकाला असला तरी तिथनं ओरडून सांगायचा, "आई हे उत्तर आहे सांग सरांना." क्या बात है! हं. ओके. आणि तेव्हा अर्थात तो लहान होता. मग हळू-हळू शाळांमध्ये ऑलिम्पियाड्स असतात. आता हां, अगदी हां, हां. 1ली ऑलिम्पियाड्स असतात वेगवेगळ्या विषयाचे. बरोबर. हो. तर प्रत्येक मॅथ्स, सायन्स, इंग्लिश प्रत्येक ऑलिम्पियाडमध्ये त्याला गोल्ड मेडल मिळतंय गेली 5 वर्ष. ओह! आणि अबॅकस आणि इतर अनेक ॲक्टिव्हिटीजमध्ये तो स्टेट लेव्हलला जिंकतोय. हं, हं, हं. आणि खूप आनंदाची गोष्ट म्हणजे आता नुकतंच किक बॉक्सिंगमध्ये तो रशियामध्ये गेला होता भारताचं रिप्रेझेंटेशन करायला आणि तिकडेही तो खूप छान चमकलाय, खूप छान कौतुक झालंय. ओके. म्हणजे खरोखर त्या मुलाची मेहनत आहे आणि ब्रेन ॲक्टिव्हेशन ट्रेनिंगचा असा परिणाम होतो. हे ओके. खरोखर खूप छान उदाहरण आहे आमच्यासमोर. ओके. म्हणजे मुलाचा फक्त अभ्यासातच नाही, तर सर्वांगीण विकास होतो याच्यामुळे. प्रश्नच नाही. तर असं म्हणतात, की सगळ्यांनी सकाळी लवकर उठलं पाहिजे. आज मुलं तर शाळेसाठी उठतातच. पण सकाळचं जे रुटीन आहे, तर ते ब्रेन ॲक्टिव्ह करण्यासाठी कशी मदत करतं? सकाळच्या रुटीनमध्ये प्रत्येकजण आवरण्याच्या घाईत असतं. हं, हं. त्या घाईत काय होतं, की मेंदूसुद्धा कन्फ्युज्ड असतो खरं तर. हं, मेंदूला उलट-सुलट सूचना मिळायला लागतात. हं, त्याच्याऐवजी त्याच घाईमध्ये 5 मिनिटं जर काढली, हं. की शांतपणे तुम्ही मेडिटेशन करताय. काहीतरी म्युझिक लावा आणि शांतपणे बसा, तेही चालेल. खूप लोकं म्हणतात मेडिटेशन किंवा ध्यान म्हणजे काय आम्हाला जमत हो, नाही हो, हो, किंवा हो. आम्हाला काही ध्यान लावता येत नाही. ध्यान म्हणजे शांतपणे बसणं. पहिली ओके. हां. पहिली पायरी आहे शांतपणे बसणं. हं. हं. ते 5 मिनिटं केलं तरी पुरतं. त्याने काय होतं, दिवसाची सुरुवात अशी होते, की मला हे करायचं नकळत मेंदू विचार करत असतो. दिवसभराची काय कामं आहेत, हां, हां. दिवसभराची काय चॅलेंजेस आहेत, ते हं, सगळं पूर्ण करायचं आहे आणि ते सगळं पूर्ण करण्यासाठी जी सकारात्मकता लागते आपल्याकडे, हां, हं, जो ठाम कॉन्फिडन्स लागतो. हे करू का, ते करू का? हां. खारीसारखं 10 ठिकाणी उड्या मारत बसलं, की धड काहीच काम होत नाही. करेक्ट. हां. त्याच्याऐवजी ठामपणे एक-एक पाऊल टाकलं, तर प्रत्येक काम व्यवस्थित होतं. ओके. तो जो विचारातला शांत आणि ठामपणा लागतो, हं. त्याच्यासाठी एक 5 मिनिटं काढून जसं आम्ही वेगवेगळे सेशन्स घेतो, त्याच्यामध्ये मेडिटेशन पण घेतो. ओके, तर त्याचा हा खरा उपयोग आहे, की ओके, शांतपणे ध्यान लावणं, मेडिटेशन करणं. त्याच्यासाठी म्युझिकचा वापर करू शकतो, जे मी म्युझिक हां. थेरपीमध्ये करते. ओके. ते तर अगदी सहज आपल्या हाताशी असतं, हं, हं. बरोबर? कोणतंतरी आपण योग्य म्युझिक लावू शकतो आणि ते जस्ट डोळे मिटून शांत बसा 5 मिनिटं आणि ओके. विचार करा, आज मला दिवसभर हे करायचंय. डोळ्यासमोर आणा, की मी कॉन्फिडेंटली एक-एक पाऊल पुढे टाकून माझ्या केबिनमध्ये जातोय किंवा मला आज पेपर लिहायचा आहे आणि डोळ्यासमोर आणा, की 3 तासाच्या आत मी छान पेपर लिहिला, चेहऱ्यावर प्रसन्न मुद्रा आहे. ओके. त्या 5 मिनिटात करायचं काय? हां. मेडिटेशन म्हणजे नक्की करेक्ट. काय करायचं? हां, हां. तर हे करायचं. डोळे ओके. मिटून ते संपूर्ण चित्र डोळ्यासमोर आणायचं, की आज एक्झाम हॉलमध्ये मी असं केलं. हां, हां. संपूर्ण पेपर लिहून काढला व्यवस्थित, नीट वाचला, मला सगळं येतंय. 3 तासाच्या आत व्यवस्थित पेपर पूर्ण झाला आणि अतिशय हसत-हसत मी तो पेपर दिला. हां, ओके. हां. हे चित्र जर डोळ्यासमोर आणलं, तर त्याच पॉझिटिव्ह थॉटने आपण जातो कामाला. करेक्ट. त्यामुळे दिवसाची सुरुवात जर अशा प्रकारे मेडिटेशनने केली, तर सगळ्यांनाच त्याचा उपयोग आहे. मुलांना, मोठ्यांना, सगळ्यांनाच. तर मुलांच्या बाबतीतच आपण बोलतोय. समजा ब्रेन ॲक्टिव्हेशन आपण जर केलं, तर मुलांचे भविष्यात कुठले स्किल जास्त डेव्हलप होतात तुम्हाला असं वाटतं? ब्रेन ॲक्टिव्हेशनचा मूळ मुद्दा हा आहे, की जे आपण रोजच्या जीवनात शाळेत करू शकत नाही, ज्या हां. प्रकारे विचार करू शकत नाही, हं. ती विचारांची दिशा बदलणं. ओके. हं. चाकोरीच्या बाहेर जाऊन विचार करणं. हां. बरोबर? त्यामुळे होतं काय, की नवीन पाथवेज तयार होतात. हं. ओके. आपण मगाशी बघितलं, की मेंदूला संदेश पाठवणारे हं, अनेक न्यूरॉन्स असतात आणि हं. ते फायर करतात, संदेश जातो बरोबर. आणि मेंदू त्यावर विचार करतो. हं. आता
तुम्ही जर ट्रेकिंग किंवा हायकिंग करत असाल, तर बघितलं असेल, की एक ठराविक पायवाट असते हो, हो. आणि गावकरी सांगतात ह्या वाटेने जा, आपण ती फॉलो करतो. कारण त्या बरोबर. गावकऱ्यांचा तो अनुभव असतो अनेक वर्षांचा. हां. मग काय होतं, की कोणाला तरी नवीन वाट सापडते, हं. जो शॉर्टकट आहे. नवीन वाटेने लोकं जायला लागतात आणि अजून 2 महिन्यांनी तिथे नवीन पायवाट तयार होते. करेक्ट. म्हणजेच काय झालं, आपण एक नवीन मार्ग बनवला. हां. हेच कार्य मेंदूमध्ये घडतं. ओके. कारण आपण वेगळ्या पद्धतीने पुढे जाण्याचा विचार करतो. वेगळ्या नवीन-नवीन पायवाटा शोधत असतो. हां. त्यामुळे त्या वेगवेगळ्या प्रकारचे न्यूरॉन्स फायर होतात. ते ॲक्टिव्हेट होतात. त्यांना ओके. चालना मिळते. त्यामुळे मेंदूमधली वेगवेगळी फंक्शन्स जी असतात, हां. जी आत्ता समजा अगदी 5% काम करतायत, हं. ती 60% 10% काम करतील. ओके. हां. हं. असं म्हणतात, की अगदी एडिसनने सुद्धा जेमतेम 10% त्याच्या मेंदूची कपॅसिटी वापरली होती. ओके. हां. तर आपल्याला कुठे पोहोचायचंय हं, आणि हं. आपण त्या पद्धतीने कोणत्या मार्गावर गेलं पाहिजे. हां, हां, हां. त्यामुळे ब्रेन ॲक्टिव्हेशनचा मूळ मुद्दा किंवा मूळ फायदा काय आहे? वेगळ्या प्रकारे विचार करण्याची सवय लागते. दुसरं म्हणजे हां. झटपट विचार करण्याची सवय लागते. चंटपणा विचारातला जो आपण हां. म्हणतो ना, हं, ते कामामुळे किंवा आळस आणि लेथार्जी ही केवळ शरीरात नसते, ती विचारात पण येते हळू-हळू. ओके. हं. ती जशी मुलांमध्ये येते, आपण म्हणतो ना काउच पोटॅटो हा शब्द हं. सगळ्यांना हो, माहिती आहे हो, आज. हो, हो. तर ते काउच पोटॅटो जेव्हा असं शरीर हं. शिथिल होतं, लेथार्जी येते, मेंदूत विचारात पण येते. हं, हं, हं. ती शिथिलता निघून जाणं, झटपट विचार करणं, वेगळा विचार करणं, ओके. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, डिसिजन मेकिंग जे आजच्या काळात हं, अतिशय महत्त्वाचं स्किल आहे. हं. हं. तर त्याच्यासाठी सुद्धा ब्रेन ॲक्टिव्हेशन मदत करतं, कारण ब्रेन ॲक्टिव्हेशनमध्ये तुम्ही वेगळ्या प्रकारे विचार करायला शिकता. ते ओके. चॅलेंज घ्यायला शिकता. हां, हां, हां. त्याच्यावर मात करायला शिकता. ओके. असं पोचत नाही तर तसं पोचू शकतोय का? हं, हं. अनेक वेगवेगळे मार्ग असतात. हे पहिलं तुम्ही ॲक्सेप्ट करता. हा मार्ग बंद झाला म्हणजे आता संपलं. ही जी गिव्ह अप करायची वृत्ती होते ती निघून जाते. ओके. कारण मला माहिती आहे हा मार्ग बंद आहे. मी वेगळा विचार करेन, हरकत नाही. मी वेगळा हां. मार्ग शोधून काढेन. मी माझा मार्ग बनवेन. करेक्ट. ती विचारातली जी तडफ आहे, हं, हं, हं. ती ब्रेन ॲक्टिव्हेशनमुळे येते. आणि ओके. ती विद्यार्थी म्हणून तर उपयोग होतोच त्याचा. हां. विशेषतः ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये अभ्यासात जसा होतो तसा हं. भाषणात किंवा डिबेट कॉम्पिटिशनमध्ये ती मुलं इतके वेगळे काहीतरी मुद्दे समोर आणतात, हां. की रिबटला काही चान्सच मिळत नाही. ओके. हां. वेगळा विचार करण्याची सवय. बरोबर. आणि सर्वात अजून एक मोठा मुद्दा म्हणजे हीच मुलं जेव्हा मोठी होतात आणि जॉब इंटरव्ह्यूला जातात हं. किंवा कुठेही ॲडमिशन घ्यायची असते, तेव्हा तिथे माझ्यासारखी असंख्य मुलं माझ्यासोबत कॉम्पीट करतायत. हां. बरोबर. मग माझ्यात असं काय वेगळेपण आहे जे बाकीच्यांकडे नाहीये? हां. तर ब्रेन ॲक्टिव्हेशनमुळे ते आपण उठून दिसतो. आपली विचार करण्याची पद्धत, आपली चाल, आपला कॉन्फिडन्स हे 10 लोकांमध्ये आपण उठून दिसतो आणि जर समोरच्याला वाटलं, की हा माझ्या कंपनीत आल्यामुळे किंवा हा माझ्या बिझनेसमध्ये आल्यामुळे खरोखर माझ्या बिझनेसचा फायदा होणार आहे. जॉब हां. मार्केट अशाच प्रकारे चालतं नाही करेक्ट. का? हो, बरोबर. केवळ माझ्याकडे काय डिग्र्या आहेत आणि मी कितवा आलो, मी भारतात पहिला आलो, हां, दॅट हां. डझंट गॅरंटी यू अ जॉब. बरोबर. एक व्यक्ती म्हणून आपण जे काही वेगळं त्या इन्स्टिट्यूटला देऊ शकतो, त्या कंपनीला देऊ शकतो. हं. तिथे आपण आपल्याकडे खूप जास्त गुण असतात बाकीच्यांपेक्षा. ओके. कारण ब्रेन ॲक्टिव्हेशनमुळे आलेली ती विचार करायची सवय. बऱ्याचदा आपण बघतो, की काही मुलं खूप हुशार असतात. म्हणजे त्यांच्याकडे नेतृत्व गुण आपल्याला दिसतो किंवा निर्णय पण एकदम झटपट घेतात. वय कमी असतं. मग अशा मुलांच्या मेंदूमध्ये किंवा एकंदर त्यांच्या जसं न्यूरॉन्स म्हणतो आपण डेव्हलप होतात आणि हं, मग विचार करण्याची क्षमता वाढते. हं. तर एक्झॅक्टली ह्याचा आणि त्याचा काय संबंध आहे? मेंदूच्या विचारशक्तीशी याचा नक्कीच संबंध आहे. जसं म्हणतात, की प्रीफ्रंटल लोबमध्ये अनेक घडामोडी होत असतात हं. आणि त्याच्यात जे आपली विचारशक्ती असते, ती पुढे काम करते. ओके. तर निर्णय क्षमता किंवा नेतृत्व गुण हे हं, खरं तर दोघेही एकमेकांशी संबंधित आहेत. हं, जो माणूस योग्य ठिकाणी योग्य तो निर्णय घेऊ शकतो, हं. नकळत त्याच्याकडे नेतृत्व येतं. बरोबर. कारण हो. लोकांचा त्याच्याबद्दल विश्वास वाढतो. करेक्ट. त्यांचा विश्वास असतो, की हा माणूस समोर आहे ना, मग तो योग्य निर्णय घेईल. ओके. हां.
प्रत्येकाकडे ती झटपट निर्णय घेण्याची क्षमता असतेच असं नाही. बरोबर. एखाद्याकडे असते आणि निर्णय घेताना तो फक्त स्वतःचा फायदा बघत नाही, हं, हं, हं. सगळ्यांचा फायदा बघतो. बरोबर. म्हणून लोकांना त्याच्याकडे नेतृत्व जावं असं वाटतं. ओके. हां. त्यामुळे लीडरशिप आणि निर्णय क्षमता नकळत त्याचा एकमेकांशी संबंध आहे ओके. आणि ओके. नकळत त्याचा ब्रेन फंक्शनशी पण संबंध आहे. आपला मेंदू कशाप्रकारे विचार हं, करतो, हं. कशाप्रकारे निर्णय घेतो, हं, कशाप्रकारे ते मुद्दे मांडतो. हं, हं. ते मुद्दे असे पण मांडता आले पाहिजेत, की समोरच्याला पटेल, की खरोखर हे करेक्ट. निर्णय आपल्या सगळ्यांच्या हो. फायद्याचे आहेत. बरोबर. तरच त्या माणसाकडे लीडरशिप जाते नकळत. ओके. लीडरशिप ओरबाडून घेऊ शकत नाही कोणीच. नाही. ती बरोबर. अगदी कमी काळापुरती टिकेल, जरी ओरबाडली तरी. करेक्ट. ती दीर्घकाळ कशामुळे टिकते? त्या निर्णय क्षमतेमुळे. आपला विषय वेगळा आहे, पण राजकारणात हे बरंचसं चालू आहे, की ओरबाडण्याचा विषय ते आहेच आहे, पण खरं ते आहे. किती टिकतंय, नाही टिकतंय ते ऑब्व्हियसली बरोबर निर्णय आहे. क्षमतेवर डिपेंड आहे. हरकत नाही, आपण आता पुढे जाऊयात. आता आपण आत्तापर्यंत बऱ्यापैकी मुलांविषयीच पूर्णपणे एपिसोडमध्ये बोललोय. पण तुमचं असं इंट्रोडक्शनमध्ये म्हणणं होतं, की ब्रेन ॲक्टिव्हेशन फक्त मुलंच नाही, तर वय वाढल्यानंतर जसं 40शी नंतरनं सुद्धा लोकं करतायत, हं, असं हं. तुमचं म्हणणं आहे. तर मग एक्झॅक्टली तिथे का गरज पडते लोकांना या ब्रेन ॲक्टिव्हेशनची? बरोबर आहे. हा खूप मोठा मुद्दा आहे खरं तर. 40शी नंतरचे जे प्रोफेशनल्स आहेत, हं, त्यांना असं लक्षात येतं, की वयाच्या अशा टप्प्यावर ते असतात, अनेक वर्ष त्या क्षेत्रात काढलेली आहेत, एका हं, मोठ्या सीनियर पोझिशनला आहेत. हं, पण त्यांचं आयुष्य इतकं चाकोरीबद्ध झालेलं असतं, हं. की काहीतरी मेंदूला खाद्य हवंय. आता हे सोडून मला काहीतरी करायचंय. बरोबर. हे सोडून मला काहीतरी वेगळा विचार करायचा हं. आहे. दुसरं कारण असतं कामामुळे आलेला स्ट्रेस आणि तो ओके. स्ट्रेस काढण्यासाठी त्यांना काहीतरी वेगळा मार्ग हवा असतो. हां. तर हा क्लास असा आहे, की अगदी लहान झाल्यासारखं वाटतं आपल्याला. वेगवेगळी ओके. कोडी असतात, चॅलेंजेस असतात. मग हं, हं. कोणाला जमतं, कोणाला नाही जमत. ओके. अ, आणि खूप इंटरॅक्टिव्ह क्लास असतो. हं, हं. त्यामुळे कोणी अगदी बँकेत मॅनेजर आहे, पण इथे क्लासला आल्यावर ते सगळे कामाचे ताण विसरून तो माणूस तेवढा 1 तास घालवत असतो. ओके. त्यामुळे स्ट्रेस बस्टर म्हणून त्यांना त्याचा खूप उपयोग होतो. ओके. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत हं. 50शी नंतर मेनोपॉजमुळे जसे हार्मोनल चेंजेस हां, होतात, तर त्याचसोबत स्ट्रेस, झोप न येणं हां. आणि काही स्त्रियांच्या बाबतीत निर्णय क्षमता कमी होणं, कॉन्फिडन्स कमी होणं. हो, हो. हं, हे खूप बघायला मिळतं. बरोबर. साधारण नेमकं तेच वय असतं, की बऱ्याच स्त्रिया व्ही-आर-एस घेतात. हं. एक-एक शारीरिक व्याध्या सुरू होतात. बरोबर. हं. आणि त्या व्याधींमुळे त्यांचा कॉन्फिडन्स इतका कमी होतं, की ऑफिसमध्ये मोठमोठी कामं त्यांनी हाताळली असतील, हं. पण आता अगदी रस्ता क्रॉस करणं सुद्धा त्यांना वाटतं, की मी एकटी नाही जाणार. हो. आणि हे सगळं खरं तर हार्मोनल चेंजेसमुळे झालेलं असतं. फक्त बरोबर. त्यांना हळू त्यातनं बाहेर काढण्यासाठी कोणाची तरी मदत लागते. ओके. तर त्या टप्प्यावर ब्रेन ॲक्टिव्हेशन त्यांना खूप उपयोगी पडतं. ओके. कारण त्याच्यामुळे एकतर कॉन्फिडन्स वाढतो, की हं. मी अजूनही हे करू शकतेय. बरोबर. हां, हे सगळे चॅलेंजेस मी पण घेऊ शकतेय. तो एक कॉन्फिडन्स वाढतो त्यांच्यामध्ये. ओके. अ, जी शिथिलता आलेली असते शरीरात, कामात, विचारात, हां. ती मरगळ झटकून टाकायला ह्याचा उपयोग होतो. ओके, ओके. हं. आणि कामातला झटपटपणा, चंटपणा. हां. तर हळू त्यांचं त्यांनाच छान वाटायला लागतं, की जशी मी पूर्वी ॲक्टिव्ह होते, हां, तशी हां. पुन्हा हळू होतीये. ओके, त्यामुळे त्या वयातल्या स्त्रिया विशेषतः या कारणाने हे करतात. ओके, आणि सीनियर सिटिझन म्हणाल तर आजकालच्या काळात विशेषतः अनेक घरांमध्ये डिमेन्शियाची हिस्ट्री आहे. ओके. तर विस्मरण, हां. विस्मरणाचे अनेक प्रकार असतात. हं. पण जेव्हा ते सिव्हिअर लेव्हलला जातं, तेव्हा इतकं होतं, की ती व्यक्ती स्वतःच्या मुलांना सुद्धा ओळखू शकत नाही ओके. किंवा घराबाहेर पडले तर वेळेत घरी परत येतील का, रस्त्यात चुकतील. ओह! एवढी वेळ येते, की त्यांच्या खिशात घरच्या पत्त्याचं कार्ड ठेवून द्यावं हं, लागतं, हं, की हं, हं. कोणी कुठे दिसलं तर निदान तो पत्ता बघून ते घरी सोडतील. करेक्ट. हां. एवढी वेळ येऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह मेजर आत्तापासूनच मी काय करू? ओके. अशा हेतूने अनेक सीनियर सिटिझन हा कोर्स जसं आपण म्हणतो, की "साठी बुद्धी नाठी." म्हणजे काय, हां. की वयानुसार थोडंसं डिजनरेशन, हं, हं. मेंदूच्या काही पेशी शिथिल होतात. करेक्ट. हे हां. वयानुसार होणं स्वाभाविक आहे. बरोबर. पण जर ते त्याहून जास्त होत असेल, हं.
तर त्या मेलेल्या पेशी तर आपण जिवंत करू शकत नाही. बरोबर. निदान त्याचा स्पीड मंदावेल, ते आहे तिथे थोपवून ठेवू. हां, हां. अजून त्याच्यावर वाईट परिणाम होऊ नये. अजून ओके. मेंदूचा ऱ्हास होऊ नये. हां, हां, हां. म्हणून ब्रेन ॲक्टिव्हेशन ट्रेनिंगची जी वेगवेगळी टेक्निक्स आहेत, ओके. त्याचा त्यांना अशा पद्धतीने उपयोग होतो. ओके, ओके. मग समजा आता कोणाला ब्रेन ॲक्टिव्हेशन करायचंय, मुलं असतील किंवा सीनियर सिटिझन असतील किंवा हं. 40 प्लस काही स्त्री-पुरुष असतील. यांना जर तुमच्याकडे ब्रेन ॲक्टिव्हेशनसाठी यायचंय, तर एक्झॅक्टली काय प्रोसिजर आहे? ऑनलाईन आहे, ऑफलाईन आहे? जरा त्याविषयी समजावून सांगा. नक्कीच. हा कोर्स आम्ही गेली 25 वर्ष ऑफलाईन करत होतो हं. मुंबईमध्ये. ओके, आता सध्या ऑनलाईन आहे, कारण महाराष्ट्राच्याही बाहेरची अनेक लोकं या कोर्समध्ये जॉइन करतात. ओके. अगदी प्रत्येक बॅचमध्ये भारताच्याही बाहेरचं, विशेषतः मिडल ईस्ट कंट्रीज हं. किंवा अमेरिका, यूके इथनं कोणी ना कोणी 1-2 तरी पार्टिसिपंट्स असतातच. ओके. आणि म्हणजे त्यांना ते वेळेच्या दृष्टीने पण बरोबर, थोडं बघायला लागतं, बरोबर. टाईम हं, झोनप्रमाणे. हं. तर त्यामुळे सध्या हे ऑनलाईनच आहे ओके, आणि आठवड्यातनं एकदा असतो. 1 तासाचा ऑनलाईन कोर्स असतो ओके, आणि काही ना काही त्याच्याशी संबंधित होमवर्क दिलेलं असतं, जेणेकरून तो विषय पक्का होत जाईल ओके, आणि कोर्स संपल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकाल. ओके, आणि कोर्स संपल्यानंतर सुद्धा अधून-मधून आपले प्रॅक्टिस सेशन्स असतात. ओके. कारण शिकणं एक भाग झाला. आपण जेवढी बरोबर. प्रॅक्टिस करू तेवढा आपण त्याच्यात एक्सपर्ट होत जाऊ. त्याचा खरोखर उपयोग होत जाईल आपल्याला. ओके, ओके, तर ओके, अधून-मधून प्रॅक्टिस सेशन्स असतात, जे सगळ्यांसाठी खुले असतात. ओके. म्हणजे जी 2-3 महिन्यापूर्वी बॅच हां, झाली असेल, त्यांच्यासाठी सुद्धा ते खुलं असतं. ओके. आणि कालावधी? 10 सेशनचा कोर्स आहे हा. ओके, 10 सेशनमध्ये आपण वेगवेगळे टेक्निक शिकतो आणि मग एकीकडे प्रॅक्टिस करत असतो. ओके. म्हणजे अल्मोस्ट नियर अबाउट 3 आणि हां, मंथ्स. 3 मंथ्स बरोबर. 3 मंथ्स. ओके. आणि मग ह्याच्या बॅचेस जसं आपण म्हणतोय मुलं 40 प्लस किंवा सीनियर सिटिझन यांच्या एकत्र असतात की वेगळ्या? बॅचेस एकत्र असतात. ओके, टेक्निक जेनेरिक आहेत. ओके, हं. ओके. टेक्निक जेनेरिक आहेत. त्याचा वापर कोण कसा करेल, हे प्रत्येकाच्या कामानुसार वेगळं असेल. आत्ता मॅडमने कोर्सविषयी सविस्तर माहिती सांगितली. तुम्हालाही असं वाटतंय, की तुमच्या मुलाला किंवा तुम्हाला स्वतःला किंवा तुमच्या घरात कोणी सीनियर सिटिझन असेल, त्यांना हा ब्रेन ॲक्टिव्हेशनचा कोर्स करायचा आहे. तर स्क्रीनवरती आता नंबर दिसतोय. तुम्ही त्याच्यावरती WhatsApp करून मेसेज करू शकता किंवा फोन कॉल करू शकता आणि तुम्हाला तुमचं ॲडमिशन बुक करता येऊ शकतं. मॅडम आता आपण शेवटाकडे आलोय. तर एक शेवटचा प्रश्न घेऊ आणि थांबूयात. आज आता जी लोकं बघतायत त्यांच्यासाठी मला हे विचारायचं आहे, की आज प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यासाठी आजच अशी कुठली गोष्ट आहे जी सुरू करायला हवी, जेणेकरून भविष्यात तो एक चांगला नागरिक घडेल? खूप छान प्रश्न आहे. प्रत्येक पालकाने काय करायला हवं, तर भरपूर प्रश्न विचारा आणि विचारू द्या. ओके. प्रश्न विचारणं ह्याच्यातनं मेंदूला जितकी चालना मिळते ना, हां, तितकी दुसऱ्या कोणत्याच गोष्टीतनं मिळत नाही. ओके. मुलांकडनं असंख्य प्रश्न येतात. अगदी हं. छोटी मुलं बघा 3, 4, 5, 6 हो, हो. वर्षाची. इतके प्रश्न असतात आणि पालक अक्षरशः भेंडावून सोडतात त्यांना. हो, हो. हे का? ते का? असंच का केलं? तसंच का केलं? तरी हं. आपल्याला ते प्रश्न खूप गोड वाटतात. आपण बरोबर. कधी चिडत नाही त्या हं. प्रश्नांवर. पण तीच मुलं 10, 12, 18 वर्षाची होतात आणि अचानक ते प्रश्न संपतात. हो, जेव्हा हो. प्रश्न संपतात तेव्हा संवाद तुटतो. हां. तुम्ही बघाल पूर्वीची आपली उपनिषदं, बहुतेक सगळी उपनिषदं अशीच आहेत, की शिष्य त्या गुरूंना प्रश्न विचारतो आणि हां. त्या संवादातनं ते उपनिषद लिहिलं गेलेलं आहे. ओके. किंवा मुलगा आपल्या वडिलांना प्रश्न विचारतो, की "तुम्ही हे असं दान का करताय?" हां, हां. एकतर मुलाला तेवढी मुभा होती, की वडिलांना असे प्रश्न विचारावे, की "हे दान का करताय?" हां, हां. आणि त्या संवादातनं पूर्ण ते उपनिषद उलगडलं. ओके. जेव्हा प्रश्न संपतात, तेव्हा संवाद तुटतो. हं, भरपूर प्रश्न येऊ द्या, भरपूर उत्तरं येऊ द्या, भरपूर चर्चा होऊ द्या. ओके. नकळत संवाद वाढत जाईल आणि नकळत तो खूप सुंदर दुवा बनत जाईल. ओके, ओके. वाह! म्हणजे मॅडमने खूप सुंदर सांगितलं, की आपल्या मुलाला जर एक चांगला नागरिक बनवायचं असेल, तर संवाद साधा, प्रश्न विचारा आणि विचारू द्यात. चर्चा करा. नक्कीच तुमचं मूल एक चांगला नागरिक बनेल. सो मॅडम मला वाटतं खूप वेळ झाला आपण बरीच चर्चा केली आहे. सो आता थांबूयात. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद.
तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयाचं. नमस्कार.